निर्णय घेतला होता आर ग्रुप पुणे या संघाने आणि करणने तो निर्णय घेतला आणि पंचांचा इशारा येतो आता सामन्याला सुरुवात होईल. डू ऑर डाय मॅच करा अथवा या स्पर्धेच्या बाहेर पडा अशी परिस्थिती दोन्ही टीमवर आहे. कारण एक एक सामना गमावल्यानंतर हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. साई सयाजी प्रेझेंट्स एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभ संध्या सगळ्यांनाच. आणि आता हा सामना हाय व्होल्टेज होईल हीच अपेक्षा प्रेक्षक करून आहेत. राजदीप पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न अपील झाली आणि इथे मात्र उस्मान पटेलची इमानदारी पहा. पंचांकडे पाहिलं देखील नाही. ही इमानदारी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये वरच्या लेवलला घेऊन जाते. हे उस्मान पटेलने इथे दाखवलं. पंचांकडे पाहिलं देखील नाही, स्वतः चालत सुटला. पहिली विकेट पहिल्या बॉलवर. कोणताही खेळ तुम्ही निवडा, त्या खेळाप्रती आदर राखणं खूप गरजेचं आहे आणि ते इथे दाखवलं उस्मान पटेलने. खूपच मोठा खेळाडू असताना देखील आज आपण पाहतोय पंचांकडे त्याने पाहिलं देखील नाही. लगेच जशी बॅटची आतमधली कडा घेतली स्वतः चालत सुटला डगआउटच्या दिशेने आणि पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. बंटी बद्रिके नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी येईल. बंटी बद्रिके मागचा हंगाम जो होता रायगड प्रीमियर लीग RPL चा त्याने गाजवला होता. मालिकावीराची कार त्याने जिंकली होती. एका सामन्यामध्ये ऑलमोस्ट शतकाच्या जवळपास तो जाऊन पोहोचला होता. असा फलंदाज आहे बंटी बद्रिके लोदिवलीचा. ओ परत एक वेळा टर्न आणि बाउंस दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्यात राजदीप जडेजाकडून. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं फिलहाल उनके पास वो दोनों टर्न है और लेग ब्रेक करते हैं और अभी नियंत्रण बहुत अच्छा. सामने बल्लेबाज की बात करें तो बंटी के पास काबिलियत जरूर है लेकिन एक तरफ बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं. इस बार टॉप ऑफ द बॉल जाके अच्छा स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया है. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए. रन तो बनाने पड़ेगा आपको क्योंकि ये बहुत बड़ा मुकाबला और कुनार करो या मरो वाला मैच है. हलकासा शॉर्ट बॉल चपराक लगवली होती या बॉलवर बॅटर बंटी बद्रिकेने त्याचं खातं उघडलं. अगदी बरोबर आहे कारण निश्चित इथे जिंकणं गरजेचं आहे जर पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला खेळायचं असेल. या मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल तो या एनबी ट्रॉफीच्या बाहेर जाईल. एक संघ या अगोदरच MUCC संबलपूर ओडिशा हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. त्याच्यामुळे या सामन्याचं महत्व वाढलंय. इथे जिंकावं लागेल. डू और डाई करना पड़ेगा. अपना राजदीप गेंदबाजी करने को तैयार है और रोहित शर्मा स्टैंड इन से गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक रेट पर बंटी बद्रिके. कुणाल जी रायगढ़ प्रीमियर लीग में पिछले साल इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. मैन ऑफ द सीरीज के हकदार खिलाड़ी है. ये भी नौजवान खिलाड़ी है जिन्होंने हमेशा अच्छा प्रदर्शन किया है. रिवर्सिव खेलना चाह रहे थे लेकिन क्या कमाल की गेंदबाजी राजदीप द्वारा. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे. टप्पा खाने के बाद उछाल और गेंद में बिल्कुल घुमाव भी है. बल्लेबाज परेशान. विकेट कीपिंग दर्जेदार त्याच्याही पेक्षा कारण यष्ट्यांना अगदी खेटून चिटकून विकेट कीपिंग करत असताना अजित मोहिते पाहायला मिळतोय. और इस बार कट करना चाहते थे लेकिन इस घुमाव ज्यादा था. ऑफ स्टंप के बाहर ज्यादा गेंद चली गई. विकेट कीपिंग बहुत बढ़िया है. अंपायर ने व्हाइट बॉल का इशारा किया. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ. रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर. फरसलेला बॉल वळवणं एक वेगळी कला आहे आणि ती राजदीप जडेजाकडे आहे. त्याने दाखवले या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. और एक अच्छी गेंद. क्या वेरिएशन है. ऑफ ब्रेक लेग ब्रेक ये सीधी गेंद है और बल्लेबाज के समझ के बाहर. बहुत अच्छी गेंदबाजी और दो अच्छी चीजें हैं. मैं देख रहा हूं एक तरफ गेंदबाज और विकेट कीपर के बीच अच्छा बॉन्डिंग है. स्लाइटली लेग ब्रेक पडल्यानंतर हलकासा बाहेर गेला हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता या ओव्हरचा धावा झाला 3. और एक अच्छी गेंद टिप ऑफ स्टंप के बाहर और वाइड बॉल का इशारा. अभी रन तो ज्यादा बल्ले के साथ नहीं आ रहे हैं और बहुत बार बल्लेबाज बीट हो रहे. इस बार नियंत्रण नहीं था राजदीप का. काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद.
फ्रंटलाइन गेंदबाज है राजदीप। स्कोर 4-1 विकेट के नुकसान पर। बंटी 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सौरभ ने खाता नहीं खोला। यह अच्छा ओवर घट रहा है। आरआर के लिए आर पार की लड़ाई है। रन बिल्कुल आपको बनाने की जरूरत। और पर अच्छा स्ट्रोक, गेंद को खेल दिया। गैप में काउ कॉर्नर बाउंड्री लाइन की तरफ गेंद आ रही है। खराब फील्डिंग कर बाउंड्री लाइन के बाद 4 रन। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा अब एनबी दमदार 4। होता आणि दोन्ही पायाच्या मधून हा बॉल थेट बाउंड्री लाईनच्या भेटीला 4 धावा मिळताना दिसत आहेत। स्ट्रोक जर पाहिलं तर बॅट थोडीशी फिरली होती हातात, त्याचमुळे जास्त वेग नव्हता या बॉल मध्ये, आणि तरी देखील मंगेश वैदीने चूक केली। ही मोठी चूक आहे, घोड चूक आहे मी म्हणेन या महत्वाच्या मॅच मध्ये, कारण एक एक धाव खूप महत्वाची असेल। एका एका धावेचं महत्व आहे। टायमर सेट आहे, लक्षात घ्या अजित मोहिते आणि टीम, त्याच्यामुळे जे 40 मिनिटात तुम्हाला 7 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं आहे। पहिले षटक संपलं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर। आरआर ग्रुप पुणे या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा, एक फलंदाज बाद। ट्राइडेंट नवी मुंबई और आरआर पुणे के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला, और दोनों बल्लेबाज जो है ना चर्चा कर रहे हैं। स्कोर 8-1 विकेट के नुकसान पर आरआर पुणे। सौरभ ने अपना खाता नहीं खोला, अपने पास स्ट्राइक बिल्कुल है, और बंटी ने 6 रन बनाए, 5 गेंदों का सामना किया, 2-3 बार बीट में। उसके बाद में आज खराब फील्डिंग रही है बाउंड्री लाइन पर मंगेश वैती की, और उसके कारण वो चौका। इस मुकाबले की बात करें तो नवी मुंबई के जो खिलाड़ी है थोड़ा बेहतर प्रदर्शन करने का प्रयास जरूर करेंगे। और इससे पहले कुणाल ने समय के बारे में भी आपको बताया है, तो वो 40 मिनट का समय भी बहुत बेशकीमती है। और राज सिंह गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार है, कॉम्पैक्शन से गेंदबाजी करेंगे। काफी सारे दर्शक जो है एनबी ट्रॉफी 2024 का लुत्फ उठाते हुए। अब फिलहाल विराट कोहली एंड से गेंदबाजी हो जाएगी। स्ट्राइक रन पर बल्लेबाज सौरभ, सौरभ के ऊपर दारोमदार। सौरभ बिराजदार इस वक्त स्ट्राइक रेट पर। फील्डिंग थर्ड मैन पॉइंट क्या हुआ इस कवर में। पावर प्ले ऑन सेट पर मैदान का खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद। शॉट सिलेक्शन कुणाल अच्छा नहीं था। शुरुआत इस वक्त गेंदबाज राज सिंह बहुत बढ़िया कर रहे। टाइम करावं लागेल, आणि विशेष म्हणजे ज्या वेगाने बॅट फिरली तुम्हाला टायमिंगच्या जोरावर इथे धावा करू शकता तुम्ही। आणि राज सिंगच्याकडे हे दुसरं षटक सोपवले। लेफ्ट हँडेड बॅटर समोर आहे, आक्रमण करावं लागेल। लो फुल टॉस गेंद गैप में खेलते हुए डीप कवर बाउंड्री लाइन की तरफ बहुत तेजी का सा ट्रैवल। इनको दिखती है छोटी सी दरार। रन ढूंढते 4, गेंद बाउंड्री से फरार। मैग्निफिसेंट स्ट्रोक, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला। कव्हर्स बाउंड्री लाईनला भेदणारा हा चौकार आहे। ऍक्शन रिप्ले, बॉल फुलर लेनचा होता, बॅटच्या बरोबर मधोमध 2 फिल्डर होते, बरोबर गॅप मधून पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु शेवटी अपयश। आणि ही शर्यत बॉल जिंकताना दिसतोय। प्रेक्षक खुश आहेत, 4 धावा मिळतात सौरभला। टीमची धावसंख्या चौकाराने स्कोर बोर्डवर 12 धावा। ओवर दूसरा प्रगति पर है, पावर प्ले ऑन। इसका फायदा उठाने की कोशिश दोनों नौजवान खिलाड़ी जरूर करेंगे। सौरभ का खाता खुलता हुआ चौके के साथ 2 गेंदों में 4 रन बनाए हैं, और एक अच्छा क्लासिकल कवर ड्राइव था। बल्लेबाज सौरभ जिस तरह से बल्लेबाजी कर रहे, राज सिंह गेंदबाजी करने के लिए तैयार है। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। फुल टॉस गेंद, यहां भी एक बार फिर गया, ढूंढा, टाइमिंग बढ़िया, शानदार स्ट्रोक। एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ का फासला चीरती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों में जाती भी। ये लगा एनबी चौका। हा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता। ज्या पद्धतीमध्ये खेळलाय, मागचाही बॉल फुल टॉस होता, त्याला कव्हर ड्राईव्ह, हा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना वाह, त्या गवतालाही गुदगुल्या झाल्या असतील ज्या पद्धतीने हा बॉल घरंगळत गेला सीमारेषा पलीकडे। 4 धावा मिळताना दिसतोय। सौरभ चांगल्या रंगात आणि ढंगात बॅटिंग करताना दिसतोय। दोन्ही जे फटके होते क्रिकेटिंग स्ट्रोक इथे दाखवलेत, सौंदर्य इथे दिसतंय। ऑफसाइड पर दमदार बल्लेबाजी। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, यॉर्क करने की कोशिश 2 बार की, और 2 बार फुल टॉस गेंद थी। उसके बाद में सटीक लाइन पर गेंद है। कुणाल ये गेंद वो डालना चाह रहे थे, 2 बार फंस गए, तीसरी बार सफलता मिली। बहुत अच्छी गेंद थी ये, परफेक्ट यॉर्कर। यॉर्करच तुम्हाला वाचू शकतो ज्यावेळेला पॉवर प्ले सुरू आहे, आणि तोच प्रयत्न केला होता राज सिंगने। खांद्याचा चांगला वापर केला आणि नक्कीच बीट केलं बॅटरला।
ऑन साइड पर खेलना चाहते थे, दोबारा यॉर्कर का पूरा प्रयास, अच्छी गेंदबाजी कर रहे। अब गेंदबाज राज सिंह की गाड़ी पट्टी पर आई, गेंद को खेलना चाहते थे मिड विकेट की तरफ, गेंद आई कवर की तरफ और यहाँ शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था, टाइमिंग अच्छा नहीं था। दूसरे ओव्हर का खेल, स्कोर 17, 1 विकेट के नुकसान पर। ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची कडा घेतली आणि राज सिंगकडे जर तुम्ही पाहिलं तर थोडंसं अपील करण्यामध्ये मग्न होता। त्याच्यानंतर त्यालाही लक्षात आलं की बॅटला लागलाय, ब्रश झालाय बॉल, त्याच्यामुळे एक धाव मिळताना दिसते बॅटरच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या 17 आहे। ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे, पॉवर प्ले सध्या सुरू आहे। राज सिंगने या ओव्हरमध्ये 2 चौकारानंतर चांगलं पुनरागमन केलेलं आहे आपल्या टीमसाठी। बल्लेबाज बंटी बत्री के इस वक्त स्ट्राइकर इन पर, हवा में उछाला, कवर के ऊपर से अच्छा स्ट्रोक है, गेंद क्या वन बॉल बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर। दर्शक स्ट्रोक बंटी बद्रिके का और वेलकम बाउंड्री। इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स, चांगला फटका इथे पाहायला मिळालाय। बंटी बद्रिके 2 चौकार या ओव्हरमध्ये अगोदरही आले होते आणि हा पा बरोबर मागचा पाय वाकवत असताना इनसाइड आउट थ्रू दी कव्हर हा फटका सजवलाय। ओव्हरची झाली आहे समाप्ती, ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपतोय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात 10.50 च्या सरासरीने 21 धावा, फलंदाज बाद झाला 1। अब तीसरा ओवर भी बहुत महत्वपूर्ण होगा। फिलहाल ये स्ट्रोक देखिए थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया था और अच्छा शॉट सिलेक्शन बैटर द्वारा, उसका फायदा भी मिला। एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी दायरे के अंदर था तो उनके सर के ऊपर से गेंद को खेल दिया था डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 21, 1 विकेट के नुकसान पर। आरआर ग्रुप पुणे की टीम बल्लेबाजी कर रही है। नवी मुंबई के पास भी बहुत ही बढ़िया काबिलियत वाले गेंदबाज जरूर है, लेकिन समय आपको ज्यादा नहीं लेना। 31 मिनट और 24 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है। 8 ओवर का मुकाबला। कुणाल एनबी ट्रॉफी बिल्कुल एक अलग मंच है युवाओं खिलाड़ियों के लिए और ये दर्शक देखें, आज दर्शक भी काफी संख्या में मौजूद है और आज रोहित शर्मा स्टैंड, विराट कोहली स्टैंड, जसप्रीत बुमराह स्टैंड, सारे स्टैंड, सूर्य कुमार यादव स्टैंड, सारे स्टैंड में दर्शक का काफी संख्या में मौजूद। सगळ्या स्टँड मध्ये प्रेक्षक तर आहेत आणि त्याचबरोबर आमच्या या भगिनी त्या देखील आनंद घेत असताना पाहायला मिळतात। क्रिकेट पासून कोणीच अलिप्त राहू शकत नाही। जे जे व्यक्तिमत्व क्रिकेटवर प्रेम करतात आपसुकच त्यांची पावलं येतात क्रिकेटच्या या परिपटलावर। टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नोएडामध्ये एक मोठी स्पर्धा होणार आहे। SMR स्पोर्ट्स हाऊस च्या माध्यमातून प्रस्तुत प्रेझेंसी स्पर्धा असेल। 3 ते 5 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा होईल। 14 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे। 5 लाख रनर अप सेमी फायनलिस्ट टीमला 2-2 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। मॅन ऑफ द सिरीज बाईक देण्यात येईल। नोएडा मध्ये ही स्पर्धा होईल 3 ते 5 मध्ये। धडाकेबाज धमाका बिग बॅश 2024 मुरबाड मधली प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली सर्वात मोठी स्पर्धा येते। धडाकेबाज 50वे वर्ष आहे। 9,50,000 रुपयाचं पारितोषिक, 5,50,000 रुपये द्वितीय पारितोषिक असेल। थर्ड प्राइज देखील 1,50,000 रुपयाचं पारितोषिक आहे खुल्या गटामध्ये आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ची बाईक दिली जाईल। त्यानंतर स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषकाचं आयोजन देहू रोड किवळे येथे केलं जाईल। ही स्पर्धा प्रस्तावित आणि या स्पर्धेची चर्चा सध्या होते। 18 ते 22 डिसेंबर। त्यानंतर अध्यक्ष चषकाचं आयोजन फलटण मध्ये होईल। 18 आणि 19 डिसेंबरला ही स्पर्धा होईल। 5 लाख प्रथम, द्वितीय पारितोषिक असेल 2.5 लाख रुपयाचं। गणेश जी कोळेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन। एक्स्ट्रा प्लेयर आता मैदानाच्या आतमध्ये आलेला नव्हता। मॅनेजर आणि विदाउट किट तो मैदानामध्ये आला, त्याच्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल। तुम्हाला ज्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत एक्सक्लुसिव्ह तुम्हाला देण्यात आलेली आहे। एक्स्ट्रा प्लेयर तुमचा आतमध्ये ज्याही वेळेला येईल ती परिधान करून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायचं असतं, त्याच्यामुळे नियम हे सर्वांसाठी सारखेच आहेत। आणि कुणाल खरं म्हणजे हे सर्व खेळाडू ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतात त्याचाच आदर्श इतर आता युवा खेळाडू घेत असतात। त्यामुळे प्रोफेशनल क्रिकेट आहे, तुम्हाला मैदानावरती आपण बघितलं तर तुमचं वर्तन देखील तशाच पद्धतीने अपेक्षित आहे। अतिशय दर्जेदार असा क्रिकेटचा खेळ आणि एनबी ट्रॉफी, आपली ट्रॉफी, एनबी ट्रॉफीचा थरार, मनोरंजनाचा डबल बार, आज व्यावसायिक खेळाडूंचा खेळ पाहण्याची तमाम प्रेक्षकांना संधी आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे टायटल स्पॉन्सर आहेत साई सयाजी, पाऊल बाय बन्सल क्लासेस 77 स्पोर्ट। वेळ अत्यंत महत्वाची आहे।
फिलहाल दोबारा मैच की तरफ रुख करेंगे। एक अच्छा मुकाबला ट्राइडेंट नवी मुंबई और आरआर पुणे। दुसरी महत्वाची गोष्ट, काल आपण बघितलं तर शर्माला माहिती होतं की 4 संघ खेळणार होते शेफ, आणि अशा वेळेला दिल्ली धमाका संघाचा थोडासा प्रॉब्लेम झाला। मग आता काय करायचा असा प्रश्न या ठिकाणी पडला होता। आणि मग क्रिकेटचा खेळ ज्यामुळे कशी माणसं जोडली जातात त्याचं एक छान उदाहरण या चेंडूनंतर त्याबद्दल निश्चित चर्चा होईल। 21 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त आहे। सुनील नैन गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल। फटका तर चांगला आहे, परंतु लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल का सीमारेषा पार, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, धावेतील तिसरा उत्तुंग षटकार। चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं। 6 धावा मिळताना दिसतात, आणि विशेष म्हणजे थोडासा राऊंड विकेटने येत असताना स्लॉट मध्ये बॉल होता, जसा बॉल बाहेरच्या दिशेने वळत होता समोर मारलाय रोहित शर्मा स्टैंड वर हा षटकार। सुंदर स्ट्रोक, टाइमिंग बहुत ही बढ़िया, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था, लॉन्ग ऑन के ऊपर से डाउन द ग्राउंड गेंद बाउंड्री लाइन के बाहर चलेगी। सौरभ अपना जलवा दिखाते हुए स्कोर 27 विकेट के नुकसान पर। अपने बॉलिंग मार पर सुनील ने तैयार, बढ़िया लाइन, टिप ऑफ स्टंप के बाहर था, गेंद को बिल्कुल पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज सौरभ बैक टू द पेविलियन। आरआर को दूसरा झटका। ट्रॅक वर आलाय सुनील नैन, हे म्हणायला इथे हरकत नाहीये, कारण लेन बॉलचा वापर तो खूप चांगला करतो। यावेळेला पहा राऊंड विकेटने तोच टप्पा बाहेर जाणारा बॉल, हलकीशी छेडखानी त्या बॉल बरोबर बॅटची कडा घेतली, विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला आणि विकेट प्राप्त झाली सुनील नैनला। पहिल्या बॉलवर जी चूक केली होती सुनील नैनने, ओव्हर पिच बॉल टाकलेला नव्हता, बागे टाकलेला बॉल, त्याच्यावर मोठी चूक झाली। आता सौरभ बिराजदार कडून आणि विकेट मिळताना दिसते सुनील नैनला। सौरभ बिराजदार आउट। और पहले मैच में देखिए जब हार का सामना करना पड़ा और बिल्कुल उस वक्त अगर देखें तो सुनील नैन ने बहुत अच्छी गेंदबाजी भी की थी, तो उनको मौका दिया थोड़ा सा ऊपर, बहुत अच्छी गेंदबाजी करें। अत्यंत महत्वाचे म्हणजे कुणाल, क्रिकेटचा हा खेळ जो आहे तो ज्या पद्धतीने आपण बघितलं तर माणसं जोडण्याचं काम करतो। जेव्हा एक व्यावसायिक संघ इथे येणार नाही असं राजू रमन यांना कळलं, त्यावेळी लगेच आज आपण बघितलं तर त्यांनी फोन केला निलेश दादा भिंताडे किंवा जी कोर कमिटी त्यांच्याशी संपर्क साधला, आणि आरआर पुणे ही जी टीम आहे आज भूषण संघाचा जो नेता आपण बघतोय तो खेळतोय मैदानावरती, त्याचं कारण आहे राजू रमन। आणि क्रिकेटमुळे माणसं जोडली जातात, हे माध्यम आहे, अनेक माणसं तुमच्याशी जोडण्याचं कारण आहे। आज संपूर्ण भारतातील आज संपूर्ण प्रेक्षक ही क्रिकेटची स्पर्धा बघतात, त्याचबरोबर खेळाडू देखील या मैदानामध्ये दाखल झालेत। राजूजी रमण साहेब तुमचे मनापासून धन्यवाद। या एनबी फाउंडेशनच्या सर्व कोर कमिटीच्या वतीनं निलेशदादा भिंताडे साहेबांच्या माध्यमातून आज तुमच्यामुळे आज चौथा संघ मैदानावरती खेळतोय। डू और डाय मॅच तुमच्यासाठी निश्चित आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून माणसं जोडली जातात। करण मोरेनं पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर 50 धावांची एक शानदार खेळी साकारली होती, आणि सुनील कुणाल आपण बघितलं तर जेव्हा धावांचा ओघ वाढला होता आणि 4 षटकानंतर त्याला संधी दिली गेली, त्यावेळेला त्यानं अप्रतिम गोलंदाजी केली आणि कर्णधारानं म्हणून पहिल्या 4 षटकात त्याला पाचारण केलंय। त्याच्या अगोदर मैदानामध्ये भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत। अजित मोहिते थोडासा बोलत होता कदाचित आपल्या फिल्डर्स बरोबर, गोलंदाजांबरोबर, आणि त्याचमुळे करणला हे लक्षात आलं, तो बाजूला झाला आणि त्यानंतर बॉल यष्टांना लागला। डेड बॉल ची घोषणा इथे पंचांनी केली आहे। ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद, बल्लेबाज ज्यादा समझ नहीं पाए, वाइड यॉर्कर डालना भी एक बार पसंद करते सुनील नैन, अच्छी गेंद थी, बिंदी गेंद है ये। पॉवर प्ले झाल्यानंतर सुनील नैनची खासियत राहिली, राऊंड विकेटने मग लेफ्टी बॅटर असो राईटी बॅटर असो त्याच्या विरुद्ध लेन बॉलचा चांगला वापर करतो, आणि त्याचबरोबर त्याच्याकडे हा यॉर्कर आहे जिथे खांद्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने तो करतो। आणि करण त्याला माहिती आहे नवीनच आत्ताच नुकताच खेळण्यासाठी आलाय, कुठेतरी त्याच्या फुटवरची टेस्ट घेण्यासाठी हा यॉर्कर त्याने टाकलाय। अगर इनकी टेस्ट चल रही है तो आपको बेस भी देना आना चाहिए। सुनील नैन अपने बॉलिंग मार पर तैयार, शॉर्ट पिच के सर पर खेल दिया, खिलाड़ी तैनात दिया, कैच आउट। करण मोरे बैक टू द पेविलियन। सुनील नैन ने एक बार फिर इस मुकाबले में जान डाली है, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। मागच्या मॅच मध्ये अर्धशतक, या मॅच मध्ये 0 आउट झालाय करण मोरे। मागचा बॉल चांगल्या टप्प्यावर सिल्वर डकचा शिकार ठरत असताना दुसरा बॉल फेस केलाय करणने, आणि जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता। राज सिंगने हा झेल टिपलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, फलंदाज आउट होतोय करण मोरे। वैसे करण मोरे को मैंने बहुत बार देखा है, पालघर की टीम के लिए जब खेलते तो प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर उनको मौका मिलता। आज इस टूर्नामेंट में मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए एक बार उनको सफलता मिली, दमदार अर्धशतक इनका आया। दूसरी बार जब एक बार करो या मरो वाला मैच, उसमें इनको असफलता मिली है और 0 का चश्मा पहन के डकआउट की तरफ चले गए।
सुनील नैन बहुत खुश हो जाएंगे, बहुत शानदार गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 27, 3 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। ये आपको स्क्रीन पर देखिए, सुनील नैन लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं। न्यू बैटर, नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए पवन केने हवाई फायर करने वाले खिलाड़ी है और इनके पास वो काबिलियत है। मुझे याद है जब एनसीसी चषक चल रहा था तब कृष्णा सातपुते और पवन केने दोनों ने कमाल का प्रदर्शन किया था और हवाई फायर करते हुए दर्शकों का दिल जीत लिया था। तो सुनील नैन अपने बॉलिंग मार्फत तैयार है। फ्लैंक थ्री पे गली पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, अपसेट पर 5 खिलाड़ी तैनात। ऑफ टाइम के बाहर बैक पर चले गए, बहुत बढ़िया तरीके से गेंद को थर्ड मैन क्षेत्र में स्टीयर किया। गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन नजाकत के साथ गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। सैलात इस गेंद को खूबसूरत स्ट्रोक, चांगला स्क्वेअर कट इथे पाहायला मिळाला। आल्या आल्या अशा पद्धतीमध्ये फटके सजू शकतो आणि पहा बॅकफुटला जात असताना खूप चांगला स्क्वेअर कट बॅकवर्ड ऑफ पॉइंट मधून बॉल निघाला, थेट बाउंड्री लाईनची भेट घेतली आहे। 4 धावा मिळताना दिसतात पवन केनेच्या बॅट मधून। टीमची धावसंख्या 31 हा तोच गोलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये 5 पर कंप्लीट केला होता, 5 विकेट घेतले होते। याही मॅच मध्ये त्याच्या खात्यामध्ये 2 विकेट आहेत। सुनील नैन 31, 3 विकेट के नुकसान पर। पवन केने का आगाज बहुत बढ़िया है, आगाज दमदार, रन मिलेंगे 4। पवन केने इस वक्त 4 पर बल्लेबाजी करे, स्कोर 31, 3 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, बिल्कुल इस वक्त टाइमिंग अच्छा नहीं है। ऑन साइड पर मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात, बहुत बढ़िया फील्डिंग, थ्रो किया गया लेकिन विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए दोनों बैटर। और इसी के साथ स्कोर अगर देखें तो रन संख्या तीसरे ओवर में टोटल अगर देखें तो स्कोर बोर्ड पर 33 रन, 3 विकेट के नुकसान पर। बिलाल राजपूत होता बॉल पर्यंत पहा, ज्या पद्धतीने ज्या वेगाने तो धावत गेला, पिकअप गॅदर एकाच ऍक्शन मध्ये थ्रो आणि डिरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं। भरपूर क्लोज होता परंतु ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय। आकड्यांचा खेळ सध्या आपल्या स्क्रीनवर 33 ला 3 अशी परिस्थिती आहे। आर ग्रुप पुणे या संघाची 33 धावा, 3 फलंदाज बाद। पवन नुकताच आलाय फलंदाजीसाठी 300च्या स्ट्राइक रेटने, 6 वर खेळतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 10 धावा केल्यात बंटी बद्रिकेने। और सुनील नैन ने पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था, 5 पर पूरा किया था। आज इस मुकाबले में पहले ओवर में 12 रन और 2 विकेट उन्होंने प्राप्त की है। पवन केने के ऊपर दारोमदार है। बंटी बद्रिके 10 पर बल्लेबाजी करे, 6 गेंदों का सामना किया है। आरआर पुणे टीम के लिए रन तो बिल्कुल चाहिए, 11 का औसत है तो 3 ओवर में बहुत बढ़िया बल्लेबाजी रही। 3 विकेट आपके गिर गए लेकिन रनों की रफ्तार जो है वो बहुत बढ़िया। कुणाल, ये चौथा ओवर बहुत महत्वपूर्ण है। राज सिंह को दोबारा बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। फील्डिंग की जमावट बल्लेबाज बंटी बद्रिके के लिए 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं और फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट, उसके साथ डीप एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ दायरे के अंदर मौजूद है, फाइन लेग दायरे के अंदर मौजूद है, डीप स्कोर लेग बॉडी लाइन की तरफ, मिड विकेट बॉडी लाइन की तरफ है, वाइडिश लॉग ऑन बॉडी लाइन पर मौजूद। अच्छा स्ट्रोक, बड़ा पर खिलाड़ी तैनात है। ड्राइव किया इस गेंद को सीधे बल्ले से 1 रन लेने का मौका, इस सिंगल के साथ स्कोर 34, 3 विकेट के नुकसान पर। मागच्या ओव्हर मध्ये 2 फुलटॉस वर जे कव्हर ड्राईव्हचे चौकार आले त्याच्यानंतर राजला माहित पडले की किती जोर लावल्यानंतर परफेक्ट यॉर्कर पडू शकतो, मग लेफ्टी बॅटर असो किंवा राईटी बॅटर असो त्याच्या अगेन्स्ट, आणि ती रिदम आता या ओव्हर मध्ये पाहायला मिळते। पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न, मिड ऑफला बॉल गेला, सिंगल तिथे प्राप्त केली आणि राजची हीच खासियत राहिली आहे या ओव्हरच्या दरम्यान की तो यॉर्कर चांगले टाकताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। अच्छा कंट्रोल, और जैसे कि हम चर्चा कर रहे हैं अच्छा कंट्रोल है। आपका रोल, आपका किरदार आपको क्या दिया गया वो पता होना चाहिए। वाइड यॉर्कर बहुत अच्छा डाल रहे हैं और सटीक यॉर्कर डालते हुए बल्लेबाजों को परेशान करते हुए। एक्झॅक्ट याच गोष्टीचा मी उल्लेख करतो की त्याला अंदाज आलाय की किती खांद्याचा वापर करायला पाहिजे, कुठल्या लेंथवर कुठल्या वेगाने बॉल टाकल्यावर तो यॉर्कर होईल। टॉस के ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया है। खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। गगनचुंबी छक्का, चूक केली आहे राजने, कदाचित स्लोअर वनचा वापर होता, बॅक ऑफ द हँड टाकायचा होता, त्याचा जो नॅचरल लेग ब्रेक आहे त्याला तो टाकण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु पवन तयार होता, फुल टॉस होता, फुल टोल वसूल केला पवन आणि पवन असे बॉल ठेवत नाही। नाव पवन आहे, बॉल वाऱ्याच्या वेगाने जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा षटकार आहे। हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और बल्लेबाज ने जड़ दिया दमदार एनबी सिक्सर, छक्का, मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड बाय पवन केने। टिप्पा खाते गेंद बाहर की तरफ निकली, जो बेरेशन
पहली 2 गेंदें कुणाल ऑफ टाइम के बाद वाइड विकेट बिल्कुल सटीक और करते, उसके बाद में दोबारा आगे डालने की कोशिश, फुल टॉस, अब एक बार लेन बॉल, अच्छी गेंद थी ये. ही नाराजी कशासाठी आहे की मागचा बॉल फुल टॉस पडला, त्याच्यानंतर याच टप्प्यावर त्याला बॉल टाकायचं होतं. ते इथे दिसते. टीमची धावसंख्या 40. ऑल साइड पर गेंद को पुल किया, पुल पावरफुल है, हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर और ये लगा एनबी सिक्सर. काय फटका आहे. कदाचित ही स्पर्धा जर भिवंडीला असते आणि इथं जर सिद्दीक भाबे असते तर नक्कीच बोल. काय फटका होता पहा, बरोबर बॅटच्या मधोमध खेचून मारला मिड विकेटला. जसप्रीत बुमराह स्टँडच्या वरून 6 धावांसाठी चांगलं टायमिंग. पवन याच्यासाठी जाणला जातो, फोर्स चांगला करतो, फोर आर्म मधली ताकद त्याच्याकडे आहे, नजाकत त्याच्या फटक्यांमध्ये असते आणि सध्या हा खेळाडू चर्चेमध्ये याच्यासाठी आहे. चांगली फलंदाजी पवनच्या बॅट मधून हा षटकाराने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46, 46 धावा. हवाई फायर करने वाले खिलाड़ी है, फुल टॉस गेंद पर हमला, उसके बाद में अगर देखें तो कमान का स्ट्रोक ऑफ टाइम के बाहर गेंद जा रही थी और टिप्पा खाते ही में एक बार फिर जल्दी देखा, परखा, पोजीशन में आए और बहुत बढ़िया तरीके से गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया. 12 कम, घसीटा ज्यादा. शानदार स्ट्रोक था बल्लेबाज पवन केने का और पवन केने आने के बाद कुणाल रनों की रफ्तार बढ़ गई है. लेन मध्ये आता बदल करावा लागेल राजला. कुठेतरी जे नॅशनल लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न तो करतोय त्याच्यावर फटके बसतात. अशा परिस्थितीमध्ये थोडंसं डोक्याचा वापर करणं गरजेचं आहे. या खेळपट्टीवर तो थांबू शकतो पवनला, परंतु पवन थांबण्याचं नाव घेताना दिसणार नाही. पवन असेच मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. गोडसे टीम कडून खेळत असताना अनेक चांगले रेकॉर्ड्स त्याचे राहिले, त्याचमुळे प्रोफेशनल टीम मध्ये खुल्या गटातील अनेक मोठमोठ्या संघांमध्ये खेळण्याची संधी त्याला सातत्याने प्राप्त होते. हे खऱ्या अर्थाने त्याचं खूप मोठं श्रेय त्याच्या मेहनतीला देखील जात आहे. चांगली बॅटिंग करत असताना पवन केने. राज की अगली गेंद, इस बार अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद. टिप्पा खाते थोड़ी नीचे रही है, बल्ले का बाहरी किनारा और ऊंचे कद के विकेट कीपर है. विकेट के पीछे देखे अजीत, यहां बिल्कुल मौका बन सकता था कुणाल. अगदी बरोबर आहे, परंतु या पेसवर ज्या पद्धतीने तो विकेट कीपिंग करतोय, हलकेशे एज स्निक घेतल्यानंतर ज्यावेळेला बॉल ज्या वेगाने जातात, एवढं सोपं नाहीये विकेट कीपिंग देखील. परंतु अजित तो प्रयत्न करत होता. शेवटच्या क्षणाला ग्लोव्हच्या अगदी अंगठ्याच्या जवळ तो बॉल लागला आणि त्याच्यानंतर तो खाली निसटला. हे विहंगम दृश्य तुम्ही पाहताय. चंद्र दाखवला जातोय. 70 चे कॅमेरामॅन तर आता चंद्रावर देखील जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजेच एक वेगळ्या मिशनवर 70 स्पोर्ट्सची टीम आहे. कारण आपण मागे देखील उल्लेख केला याचा. मिशन यावेळेला एक वेगळं आहे की कुठेतरी 1 मिलियन पार करायचे आहेत. 10 लाख सबस्क्रायबर या हंगामामध्ये 70 ला पार करायचे. त्याच्यामुळे 70 स्पोर्ट्सवर तुम्ही नवीन असाल तर लगेच 70 स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यावेळेला 10 लाखाचा आकडा आपल्याला नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये पूर्ण करायचा आहे 70 स्पोर्ट्स साठी. ऑल इंडिया लेवल के बहुत सारे अच्छे टूर्नामेंट देखने के लिए बिल्कुल इस चैनल को आप सब्सक्राइब जरूर कीजिए. एक तरफ चांद दिखाया गया था और एनबी का टूर्नामेंट बहुत ही खूबसूरत है, प्रोफेशनल है, जहां प्रोफेशनल खिलाड़ी के साथ पूरे डिस्ट्रिक्ट के सारे नौजवान खिलाड़ी को मौका मिला अपना जज्बा दिखाने के लिए. स्कोर 46 विकेट के नुकसान पर 4 ओवर की कहानी समाप्त है. कुणाल जी, इंटरेस्टिंग मैच है. सूरज को मौका मिला गेंदबाजी करने के लिए. सुरेश नाथ आलाय. सुरेश नाथ आणि त्याला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. थेट भेट घेतली आहे बाउंड्री लाईनची. या फटक्यामध्ये 4 धावा लिहिलेल्या आहेत. बंटी बद्रिकेच्या बॅट मधून हा चौकार. अतिशय उत्कृष्ट असा फटका होता. अप्रतिम बॅटिंग, ऑफटमच्या बाहेर ते चेंडू होता आणि गुडघा टेकला आणि काय जबरदस्त फटका आपण सजवला पाहिलाय. अत्यंत दर्जेदार बॅटिंग करत असताना आता बंटीने सूर सापडला तर तो अतिशय धोकादायक आहे, दाखवून देतोय मैदानावरती. 50 धावा, अर्धशतक पूर्ण. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आहे. गलीमध्ये फिल्डर आहे, तिथे 1 धाव मिळेल. योगेश पवार हा बॉल अडवलाय. सिंगल नंतर 51 धावा झाल्यात. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला आपण बघितलं तर निश्चितच योगेश पवार थोडासा आपण बघितलं तर तिथे पूर्णपणे सतर्क नव्हता. त्याने पाहिलं की चेंडू येतो त्याच्याकडे, त्यानंतर चेंडू थांबवला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. परत तोच प्रयत्न आहे. विकेट कीपर खाली, बॅटची कडा. पवनला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट मिळाली सुरेश नाथला. मागच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला, परंतु या सामन्यामध्ये सुरुवात चौकाराने झाली. शेवटी 3ऱ्या बॉलवर त्याने पवनला आउट केलंय. कुणाल खरं तर ज्यावेळेला मिडॉपचा क्षेत्ररक्षक आतमध्ये होता तेव्हा प्लॅन पवनचा वेगळा होता. सर्व बॅटने तो खेळला आणि जेव्हा मिडॉपचा क्षेत्ररक्षक लॉंगऑफ मध्ये घेऊन गेला, लॉंगऑफ आणि लॉंगऑन आहे, त्यामुळे तो रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये पहिल्यांदा त्याला फारसं यश मिळालं, दुसऱ्यांदा आपण बघितलं तर फारसं यश मिळालं नाहीये. त्या सगळ्या
प्लॅन मध्ये त्याचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला नाहीये. खूप चांगली कामगिरी केली गोलंदाजानं आणि एक मोठा बोरा गारद केलाय पवन केने बॅक टू द पॅव्हलियन. त्याची दुसरी बाजू अशी आहे की कुठेतरी थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक 38च्या आतमध्ये होता आणि कुठे त्याचमुळे रिव्हर्स स्वीपचा जर फटका बॅटला मधोमध लागला तर 4 धावा वसूल होऊ शकतात. हा प्रयत्नामध्ये पवन होता, परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर कुठेतरी सुरेशचं कौतुक व्हायला पाहिजे. मागच्या मॅच मध्ये महागा ठरला, या मॅच मध्ये विकेट घेतो आणि नवीन फलंदाज आता भूषण फलंदाजीसाठी आला. डू ऑर डाय मॅच आहे, इथे धावा कराव्या लागतील. महत्वाचा सामना आहे, ते जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही टीम त्याच द्वेषाने मैदानामध्ये उतरलेल्या आहेत आणि जी 3 धावांची पेनल्टी आहे, मगाशी मी चर्चा करत होतो त्या पेनल्टीच्या बाबतीत ज्यावेळेला तुमच्या संपूर्ण धावा होतील आणि ज्यावेळेला दुसरा संघ बॅटिंग करण्यासाठी येईल त्यावेळेला त्या धावा पहिल्या बॉलमध्येच वाढवण्यात येतील. बिल्कुल सही. और इस मैच की बात करें तो बहुत महत्वपूर्ण मुकाबला और एक सफल कप्तान भूषण को हमेशा एक्कावन्न धावा 51, 5 षटक. इथे बॉल हवेत आहे, संधी मिळाली आहे, फिल्डर खाली येत आहेत, परंतु इथे 2 खेळाडू एकमेकांकडे फक्त पाहतच राहिलेत. पहिले आप करता करता गाडी कधी निघून गेली दोघांनाही समजलेलं नाहीये. ना तेरी ना मेरी ये गेंद बीच में गिरी है. 2 खिलाड़ी है बॉडी लाइन पर. अच्छी गेंदबाजी सुरेश नाथ द्वारा यहाँ भूषण को बिल्कुल फंसाया गया था और मिस्टर स्ट्रोक था, बहुत ऊपर गेंद चली गई थी. बैकअप दैट अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. लॉग ऑन लॉग ऑफ पर जो खिलाड़ी देखे बीच में गेंद गिरी. 1 फूल 2 माली थे, फिर भी बात नहीं बनी है गुणाल. मंगेश पासून तर थोडासा दूरच होता हा बॉल. प्रयत्न करायला पाहिजे होता जो दुसरा खेळाडू आहे त्याने. तो शेवटी जर पाहिलं तर भूषणच्या खात्यामध्ये ती सिंगल जाईल. 1 धाव मिळताना दिसते. भूषणचं खातं उघडलंय. ओ बॉल हवेत आहे, फ्लिक चांगला केलाय, हवेत चाललाय बॉल तरंगत बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तिथे फिल्डर आहे तैनात. चांगला झेल पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. सुरेश नाथ ने प्रभावित किया. बहुत ही अच्छी गेंदबाजी इस टूर्नामेंट में नवी मुंबई टीम के लिए जरूरत है इस तरह की गेंदबाजी करने की. और पैरों पर गेंद थी, ऑल साइड पर खेल दिया था, बहुत ऊपर गेंद चली गई थी, दूर भी जानी चाहिए थी लेकिन ज्यादा ऊपर चली गई, दूरी ज्यादा नहीं थी. और अच्छा कैच, बाउंड्री लाइन पर बहुत ही बेहतरीन कैच लपका गया. कंट्रोल अच्छा था क्योंकि ये करीब बाउंड्री लाइन है, वहां भी आपको देखना पड़ता है, गेंद के ऊपर निगाहें रखनी पड़ती है. तो अच्छा काम किया. सुरेश नाथ की सराहना हो जाएगी, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. आणि तेवढंच श्रेय बिलाल राजपूतला देखील द्यावं लागेल. जो झेल त्याने टिपलाय डीप मध्ये, सोपं नाहीये अंडर फ्लड लाईट्स क्रिकेट खेळणं, झेल पकडणं. परंतु जी चर्चा सुरू होती एनबी ट्रॉफीची ते आल्यानंतर खऱ्या अर्थाने खूपच चांगला लख प्रकाश पाहायला मिळतोय. फ्लड लाईट्स मध्ये ज्यावेळेला खेळताय तुम्ही अक्षरशः ही नाहून निघाले क्रीडानगरी असं म्हणायला हरकत नाहीये. मजा येते, एन्जॉय करतायत, कोणाचीच कंप्लेंट नसेल या फ्लड लाईट्स बद्दल. आणि असं वाटतं की कुठेतरी दिवसाच्या प्रकाशामध्ये हा क्रिकेटचा महोत्सव इथे रंगतो, कारण हा फेस्टिवल आहे टेनिस क्रिकेटचा. साई सयाजी सीएनजी स्टेशन अँड इन्फ्रा प्रेझेंट्स एनबी ट्रॉफी सीझन 3 तुम्ही पाहताय. वाह, काय कॅमेरा वर्क आहे पहा. पंचांकडून गार्ड घेत असताना फलंदाज वेगवेगळ्या अँगलने 70-70 स्पोर्ट्सने एक वेगळीच उत्क्रांती आणली आहे एनबी ट्रॉफी मध्ये. चांगला बॉल ड्राइव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, कव्हर मधून बॉल पर्यंत जातील तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. सुमित ढोंगडे आलाय फलंदाजीसाठी भूषणच्या बरोबरीने. टीमची धावसंख्या सिंगलच्या जोरावर आता 53. सुरेश की तारीफ हो जाएगी, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. और 1 ओवर 7 रन और 2 विकेट, 56 ओवर का खेल समाप्त था. 5 ओवर के बाद 53 5 विकेट के नुकसान पर है. और पुणे भूषण एक सुमित ढोंगरे बल्लेबाजी कर सकते हैं. कुणाल ये काबिल बल्लेबाज है, भूषण के पास अनुभव है और पिछला ओवर सुरेश का बहुत ही अच्छा था नवी मुंबई टीम के लिए. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 53. 10.60 ची सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त झालंय. आणि पुढील जे 3 षटक आहेत 18 बॉल, या 18 बॉल मध्ये तुम्हाला चांगल्या धावा कराव्या लागतील. एनबी ट्रॉफी साठी वापरण्यात आलेल्या या यष्ट्या ज्याच्यावर तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधलं जात आहे. 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने टेलिकास्ट सध्या सुरू आहे या एनबी ट्रॉफीचं. सुनील नयन बॉलिंग साठी मागच्या मॅच मध्ये 5 पर घेतला होता सुनील नयनने. काय बॉलिंग केली होती, बरोबर कॉमेंट्री बॉक्स एंड कडूनच मागच्या मॅच मध्ये. परंतु याच्या अगोदर दुसरा एंडनी गोलंदाजी करून त्याने पाहिली. प्रभाव आता कोणत्या एंडने तो जास्त दाखवेल हे पाहायचंय. मागचा सामना चांगला गेलाय फील्ड मध्ये थोडासा बदल करत असताना, कारण राईटी बॅटर समोर आहे.
सुमित ढोंगडे जो नवीनच फलंदाजीसाठी आलाय त्याच्यासाठी लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, मिड विकेट ठेवलाय, डीप मध्ये स्क्वेअर लेग देखील आहे, फाईन लेग आणि थर्ड मॅन आतमध्ये बॅकवर्ड ऑफ पॉइंट आहे, शॉर्ट का एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप मध्ये स्वीपर कव्हर ठेवलाय. सुनील नैन राऊंड विकेट, बॉल हवेत आहे, चांगला एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. चौकार, छोटा पैक बड़ा धमाका, मिला मौका और जड़ दिया शानदार एनबी चौका. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, एक पैर उन्होंने बिल्कुल लेग स्टंप के बाहर निकाल के चले गए और डीप स्टैक कवर बॉडी लाइन की तरफ एक दर्शनीय स्ट्रोक, मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड बाय सुमित. चांगला फटका, 4 धावा मिळत आहेत ना दिसत आहेत. सुनील नैन चूक केली, बॉल थोडासा पुढे टाकलाय, त्याचा फायदा उचललाय सुमित ढोंगडेने. या लेंथवर तो बॉलिंग चांगली करतो, बॉल हवेत गेलाय, जास्त उंच चाललाय, फिल्डर येतोय खाली. जजमेंट खूप चांगलं आहे. योगेश पवार कोणती चूक करताना दिसणार नाही, फलंदाज आउट होतोय. सुमित ढोंगडे बैक टू द पैविलियन. बहुत बड़ी गलती करते हुए, हर चमकने वाली चीज सोना नहीं होती, हर गेंद आपको चौके छक्के के लिए नहीं आएगी. तो आपके लिए एक पहली गेंद पर हमला आपने किया और अनसेटल करने की कोशिश आपने की, दूसरी गेंद पर गेंदबाज ने कहा कि अब मेरी बारी है. सुनील नैन ने तीसरा विकेट चटका. सुमित बैक टू द पैविलियन. राउंड विकेट, त्याच लेंथवर, ज्या लेंथवर त्याला विकेट मिळतात, हार्ड लेंथचा चांगला वापर करत असताना ते हार्ड लेंथ हिट करतो, बॉल मध्ये उंची प्राप्त करतो. आणि योगेश पवार हा खेळाडू दर्जेदार आहे, महाराष्ट्र रणजीपटू राहिलाय, फिल्डिंग कोच देखील आहे. सचिन तेंडुलकर मिडल सेक्स अकॅडमी मध्ये तेवढंच महत्वाचं योगदान, सिलेक्शन कमिटी मध्ये देखील तेवढंच महत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या, आणि त्याचमुळे चर्चेमध्ये असतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा गाजवल्यात, 40+ क्रिकेट तेही गाजवलंय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज केणे. सूरज केने आलाय, भावाळ्याचा सूरज केने, एक गोडसईचा सूरज चर्चेमध्ये असतात भिवंडीच्या क्रिकेटमध्ये. ओ आल्या आल्या, चांगला वेग, टप्पाही चांगला पाहायला मिळाला. आणि या हंगामामध्ये एक बाईक देखील जिंकली आहे नागझरीमध्ये, भिवंडीमध्ये या खेळाडूने. सुनील नैन गोलंदाजीसाठी, समोर फलंदाज सूरज केने. चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत जाईल, तोपर्यंत एक धाव मिळेल. सूरजचं देखील खातं उघडलं. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 58. सुनील की बहुत बढ़िया गेंदबाजी. अभी तक अगर देखिए 10 गेंदों में केवल 17 रन दिए, 3 विकेट चटकाए हैं. विकेट टेकर गेंदबाज वो बताते हुए अरअरपुर ने 58 6 विकेट के नुकसान पर, और समय आपके पास बचा हुआ है फिलहाल. कुणाल जी देखिए दर्शक कहां से ये मुकाबला देख रहे हैं, और कैमरामैन की भी बिल्कुल तारीफ हो जाएगी. और सामने एक बिल्डिंग है और उस बिल्डिंग पर एक बंदा जो एक नौजवान है वो एनबी ट्रॉफी का लुत्फ उठाता हुआ. वेड पाहिजे ते क्रिकेटचं वेड. दिशा दिली आहे, एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करताना दिसेल का हे पाहायचंय. वेगाने आला योगेश पवार, थ्रो चांगला आहे, फक्त सिंगल मिळेल भूषणला. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 59, 59 रन. ओव्हर नंबर 6 चा खेळ सुरू आहे. सुनील नैन की बहुत अच्छी गेंदबाजी, प्रभावित करने वाले गेंदबाज है. और जब विराट कोहली एंड से गेंदबाजी करते हैं तब जाकर अगर देखें तो और इंप्रेसिव गेंदबाजी करते हैं. शेवटचा बॉल 6व्या ओव्हरचा, पाय टाकलेला बॉल ऑलमोस्ट बॅटचा थोडासा खाली लागतोय. फाईन लीगचा फिल्डर जाईल बॉल पर्यंत, तोपर्यंत एक धाव मिळते. ओव्हरची होते समाप्ती. 60 धावा केल्यात, 6 विकेट गमावले. 33ला 3 होते 3 ओव्हर नंतर. आणि त्यानंतर कहाणी जर आपण पाहिली तर 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा 6 विकेट म्हणजे आकड्यांचा खेळ 3-3 ओव्हर नंतर बरोबर जोडला जातोय या मॅच मध्ये. म्हणजेच 8 ओव्हरचा ज्यावेळेला खेळ कदाचित होईल त्यावेळेला कदाचित 80ला 8 अशी परिस्थिती तुमच्या समोर येऊ शकते. परंतु तशी परिस्थिती येऊ नये याच्यासाठी भूषणला आणि सूरज केनेला आता एक चांगली पार्टनरशिप आणि वेगाने धावा कराव्या लागतील. नवी मुंबई और भिवंडी के 2 सितारे मैदान के अंदर है. सुनील नैन की अगर बात करें तो 2 ओवर 19 रन 3 शिकार आपने किया. बहुत अच्छी गेंदबाजी आपकी रही है, आपको थोड़ा ऊपर लेके आए थे. पहले 4 ओवर के बाद गेंदबाजी करने का मौका मिला, लेकिन उसी दौरान अगर देखिए 5 विकेट 5 पर पूरा किया था. तो सही सोच मैं समझ सकता नई मुंबई के कप्तान के सुनील को जो मौका दिया, इन्होंने उनका फायदा उठाया. बाकी गेंदबाजों को और अच्छा योगदान देना पड़ेगा. अब एक बार भी निगाह भूषण और सूरज केने के ऊपर रहेगी.
ट्रायडंट नवी मुंबई वर्सेस आर ग्रुप पुणे या दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगताना दिसतोय. 60-6 अशी परिस्थिती. बॅटिंग पॉवर प्ले चा इथे निर्णय घेण्यात आलाय. 70-70 ची बाउंड्री रूफ तुम्ही पाहताय. खूप आवडबाय ही स्पर्धा आहे. 70-70 भरपूर मोठं सहकार्य एनबी ट्रॉफीला या हंगामामध्ये केलंय. तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्स कडून तुम्ही पाहताय. चर्चा आहे निलेश दादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशनची या स्पर्धेच्या माध्यमातून. साई सयाजी सीएनजीएन इन्फ्रा प्रेझेंट्स एनबी ट्रॉफी. बॅटची कडा फलंदाज इथे आउट होईल. सूरज केने बॅक टू द पवेलियन. 7वां धक्का आर ग्रुपला. राजदीप ने भी बहुत बढ़िया गेंदबाजी जरूर की है और फिलहाल एक्शन रिप्ले में देखें ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और खड़े खड़े खेलने का प्रयास. बाहरी किनारा अजीत वैसे कैच नहीं छोड़ते. बहुत शानदार कैच था. राजीव को सफलता मिली और 7वें विकेट का पतन. राजदीप जडेजा बस मी मगाशी जो उल्लेख केला तो खरा व्हायला नको. 7 विकेट तर झालेल्या आहेत. 60 रन झालेत. 7वी ओव्हर सुरू आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. कुठल्या बॅटरला पाठवायचं याच्याविषयी चर्चा आहे आणि प्रसन्नच्या हातामध्ये ती बॅट तर दिसते आणि प्रसन्नच गेला आता बॅटिंगसाठी. या मॅच मध्ये तो बॅटिंग करावी लागेल. धावा जोडाव्या लागतील. 80च्या आसपासचं टार्गेट सेट करावं लागेल. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 81चं टार्गेट सेट केलं होतं. तिथे तो संघ पराभूत झाला होता जो मैदानामध्ये खेळतोय आर ग्रुप. आणि प्रेक्षक पहा सगळ्यात जवळची गोष्ट झाली या पिढीची जो हातात तुम्हाला दिसतोय. याच्यापासून माणूस जास्त वेळ दूर जाऊ शकत नाही. क्रिकेटवर प्रेम आहे परंतु मोबाईल हातात असेल तर 70-70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला अशा अनेक स्पर्धा इथे घर बसल्या देखील पाहायला मिळतील. आमच्या माता भगिनी आपला वेळातला वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या आहेत. क्रिकेट पासून याही दूर जास्त राहू शकत नाही. क्रिकेट अविभाज्य घटक बनला आता प्रत्येकाच्या जीवनातला. त्याचमुळे एनबी ट्रॉफीची चर्चा आहे अखंड भारतभर महाराष्ट्रभर. पहिला बॉल विकेट. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना पंच केलाय. शॉर्ट कव्हर पॉइंट मधून फिल्डर जाईल शॉर्ट कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेने स्ट्राइक रोटेट. प्रसन्नाची टीमची धावसंख्या 61. बहुत महत्वपूर्ण मुकाबला है बीच मैदान पर. जैसे कि आप चर्चा कर रहे थे कुणाल जी की 7वां ओवर प्रगति पर 7 विकेट खो दिए हैं. 77 का लाइव टेलीकास्ट चल रहा है. क्या वो 70 का आंकड़ा आएगा वो देखने वाली बात है. चांगली गोलंदाजी परत एक वेळा बॉल फिरक घेत असताना भूषणला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. क्या गेंदबाजी कर रहे राजदीप. टिप्पा खाते बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर गेंद चली गई. अच्छी गेंदबाजी. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन राजदीप द्वारा. जास्त शॉर्ट बॉल होता. भूषणचं देखील फुटवर्क दिसलेलं नाही आणि भूषण पासून थोडासा दूरही होता. वाईट बॉलचा निर्णय परंतु त्याला चॅलेंज केले आता विकेट कीपर कॅप्टनने आणि टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा हा DRS रिव्ह्यू त्यांनी वापरलाय. व्हाईट बॉलला चॅलेंज केलंय. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय होता व्हाईट बॉल. टीवी अंपायर बिल्कुल इस वक्त बिजी हो जाएंगे. दूध का दूध पानी का पानी बिल्कुल होने वाला है 70-70 के ऊपर. डगआउट की तरफ मैं देख रहा हूं तो इस ओवर में वैसे सन्ना टाइम ज्यादा रन नहीं आए. टीम के कप्तान भूषण जैसे खिलाड़ी मैदान के अंदर मजे में खिलाड़ी है फिर भी रन बनाने के लिए बहुत मुश्किल हो रही है. अब क्या अंपायर का डिसीजन होगा और वाईट बॉल म्हणजेच जो DRS वापरला होता तो आता गमावलाय. त्याचं कारण हे आहे तुमच्या स्क्रीनवर व्हाईट बॉलचा निर्णय ते टीव्ही अंपायर कडून आलाय. एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडेल. धावा झाल्यात 62. 62. भूषणची विकेट धोक्यात आहे आणि विकेट मिळते राजदीप जडेजाला. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसलाय टीम आरआरला. इस ओवर की अगर कहानी देखिए तो मोमेंटम अपने पास रखने की जो कोशिश थी राजदीप की उसमें उनको कामयाबी मिली. टिप्पा ऑफ स्टंप के बाहर और बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर से सफल हुए थे. टेलीग्राफ मिल गया. फॉलो बहुत बढ़िया तरीके से किया. गेंद को कट करने की कोशिश भूषण ने की. पॉइंट पर कोई गलती नहीं है. अच्छा कैच. 8वें विकेट का पतन.
और इसी बीच टाइमर के ऊपर भी हमारी निगाह है, तो वो टाइम समाप्त हो चुका है। भूषण निराश है। कुणाल एक बहुत बड़े खिलाड़ी है, लेकिन प्रशंसा करनी चाहिए गेंदबाज राजदीप की। क्या गजब की गेंदबाजी की है और बल्लेबाज की ताकत को समझते हुए जबरदस्त गेंदबाजी की है। लखन सकट न्यू बैटर मैदान के अंदर आ रहे हैं। 62 धावा, 8 विकेट, 7वें षटक प्रगती पथावर. लखन सकट न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय, परंतु कठीण परिस्थिती आहे. या परिस्थितीतून उभारी घ्यावी लागेल, धावा कराव्या लागतील. कमीत कमी 75-80 च्या आसपास टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये ती क्षमता आहे लखन सकटकडे. मोठमोठे फटके मारणं तोही जाणतो. भरपूर वर्ष विक्रोलियनसाठी देखील तो क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईची वारी करताना दिसलाय. तो पायच चाललेले नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं. डॉट बॉल. बहुत साल से विक्रोलियंस टीम के लिए बिल्कुल खेलते थे, लेकिन क्या बॉल था ये मेरे हिसाब से राजदीप का ड्रीम बॉल था ना। बल्लेबाज के पैर चले, बल्लेबाज अपने खड़े खेलने की कोशिश करते रहे और गेंद हरकत करती भी विकेट कीपर के दस्ताने की तरफ चली गई. सिंगल मिळेल. ओव्हर नंबर 7 चा खेळ इथे संपला आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावा झाल्यात. 8 फलंदाज बाद. टीम RR ग्रुप पुणे या टीमची धावसंख्या 7 ओव्हरचा खेळ संपला. 63 ला 8 अशी परिस्थिती आहे. चिल करतायत प्रेक्षक, कोणी झोपा काढतायत, कोणी मोबाईल मध्ये आहेत. एन्जॉय क्रिकेट चा फेस्टिवल एन्जॉय करत असताना NB ट्रॉफी तुम्ही पाहताय. भरपूर मोठ्या संख्येने सातत्याने प्रेक्षक आपला अमूल्य वेळ देत आहेत. रणधुमाळी सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची आहे. अशाही परिस्थितीमध्ये एवढं मोठं आयोजन करणं, एक मोठी पर्वणी प्रेक्षकांच्या भेटीला आणणं, कौतुक व्हायला पाहिजे संपूर्ण निलेशदादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशनचं, त्यांच्या टीमचं, आयोजकांचं, त्याचबरोबर नियोजन ज्यांनी केलंय रेनबो स्पोर्ट्स इव्हेंटचं. 7 ओव्हर संपलेत. 8वें षटक आता सुरू होईल. शेवटच्या ओव्हर मध्ये वीरू बाबा गेला बॉलिंग मार्कवर. आणि हे चेहरे यांना कोण ओळखत नाही टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. त्या टीमसाठी खेळताना दिसले. नांदिवली शिका 11 साठी, मांडवी चॅलेंजर्स साठी पप्पू कॅप्टन प्रत्येक टीमचे तुमच्या स्क्रीनवर आहेत. सनी कसबे होता, राहुल होता, त्यानंतर आपण पाहतोय पोलीस चर्चेमधलं बबलू पाटीलचं नाव, राहुल सातो होता. त्याच्या अगोदर आपण हे जे खुल्या गटातले कॅप्टन तुमच्या स्क्रीनवर आलेत. अंकुर सिंग एका बाजूला ट्रायडंट मध्ये कॅप्टन मात्र वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. आकाश तारेकर, योगेश पेनकर, भूषण पाटील, तुषार रणदिवेला देखील आपण पाहिलं. 2 हंगाम अक्षरशः गाजवले होते NB ट्रॉफीचे तुषार रणदिवेने. निलेश शिंगवले ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची भूमिका चांगली राहिली. शिरसाट स्पोर्ट्सचे कॅप्टन रणजित फराटे, वाशिक शेख, कुणाल खोंड, हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, टिंगरे सरकार टीम, त्यानंतर राजेश पवार, महेश शिंदे, दत्ता पवार, अक्षय तावरे कॅप्टन अँड आयकॉन खेळाडू. ऑन दी अप, चांगला फटका, सरळ मारलाय, फिल्डर आहे, झेल होण्याची शक्यता आणि खूप चांगला झेल बाउंड्री लाईन वर टिपलाय. राज सिंगने फलंदाज बाद. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन टाइटन नवी मुंबई के गेंदबाजों द्वारा. सामने बल्लेबाज लखन सकट सीधे बल्ले से गेंद को खेलना चाह रहे थे, बॉलर के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड और लॉन्ग ऑन पर देखिए किस तरह से गेंद के नीचे खिलाड़ी आए. अच्छा कैच था, अच्छा कंट्रोल था, अच्छा जजमेंट था और बल्लेबाज लखन बैक टू द पेवलियन चले गए. और अब इस वक्त 9वें विकेट का पतन. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन नवी मुंबई के गेंदबाजों की तरफ से. विकेट मिळाली आहे. 9 विकेट गमावलेत. शेवटचा फलंदाज, शेवटची जोडी आता मैदानामध्ये. हे बंधन पहा 70-70 स्पोर्ट्स निलेशदादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या बरोबरीने आणि मेगा इव्हेंट गठबंधन हे चर्चेतलं नाव आहे सध्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये. सध्या युती आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा सुरू आहे आणि तेच आपण बघतो इथे एक चांगले 2 सिंबॉलिक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. महायुती, महाविकास आघाड्या तशा आघाड्या होत राहतात त्या राजकारणात, परंतु क्रिकेटमध्ये ही युती चर्चेमध्ये राहील. इथून पुढे देखील
आणि मगाशी तारिकभाई सय्यद यांनी देखील ऑफ द पिच या कार्यक्रमामध्ये खूप चांगला उल्लेख केला या सगळ्या गोष्टींचा. पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न होता, नवीन आलेल्या फलंदाजाच्या फुटवरची टेस्ट घेण्याचा प्रयत्न होता. विरुबा वाघेला लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या पुढे जाते, सिंगलने धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 64. बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी वीरू ने जब टीम हार की कगार पर थी, और उसके बाद में अब गेंदबाजी बहुत अच्छा कर रहे हैं. तो ये ऑलराउंडर खिलाड़ी है, बहुत उपयुक्त ऑलराउंडर खिलाड़ी विरुबा वाघेला. लॉस ऑफ 9 विकेट. ऑल आउटचं संकट. टीमवर फुल टॉस आहे, हवेत आहे, बॉल मागे चाललाय, विरुबा मागे धावतोय, झेल सुटलाय शेवटच्या क्षणाला. कठीण असतं फॉलो थ्रू मध्ये पुढे जात असताना परत मागे जाऊन हा झेल टिपणं, आणि तसंच झालं, झेल निसटलाय. ऑफ स्टंप के बाहर गेंद और काफी आंखों से दूर वाली गेंद थी. ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, बट टाइमिंग अच्छा नहीं था. वीरू ने पूरी कोशिश की पीछे भागकर आके वो रनिंग कैच ले, ऐसा नहीं है. आपटलाय बॉल, हा वेगळी होता या बॉल मध्ये, आणि पडल्यानंतर चांगलीच उंची घेत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट. 6 ओवर के बाद 60 रन थे, 6 विकेट आपके गिर गए थे. अब फिलहाल टीवी अंपायर बिजी हो जाएंगे. टप्पा खाते उछाल जरूर मिला था, और टीवी अंपायर देखना चाहेंगे क्या सर के ऊपर से गेंद चली गई, कहां से एक बार फिर वो निकल गई, वो देखना चाहेंगे. विरुबा ने कुणाल बहुत बढ़िया गेंदबाजी की, और जब इससे पहले वाला जो मुकाबला था इन्होंने अच्छा कॉन्ट्रीब्यूशन दिया था. बल्लेबाजी लाजवाब की थी. आता 9 विकेट जर पडले तर शेवटच्या गोलंदाजाला श्रेय देऊन चालणार नाही. त्याच्या अगोदरच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली, त्याच्यामुळे एका पाठोपाठ विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. 60 वर 6 अशी परिस्थिती, 33 ला 3 अशी परिस्थिती. पॉवर प्ले मध्ये धावा आलेल्या नव्हत्या, आणि शेवटी विरुबा वाघेला याच्याकडे गेल्यानंतर मागच्या मॅचचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं नक्कीच नो डाऊट खूप चांगलं होतं. बॅटने धावा त्याने चांगल्या केल्या. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, महत्वाच्या स्पर्धा गाजवल्यात. परंतु शेवटच्या ओव्हरच्या दरम्यान जर तुम्ही पाहिलं तर विरोधी टीम आहे त्या टीमच्या बॅटिंग मधलं कंबल्ड पहिलेच मोडलेलं, आणि ही फेअर डिलिव्हरी आहे. आणि वनपदी ओव्हर हे मगाशी देखील सांगण्यात आलं होतं. वाईट बॉल साठी हा DRS घेण्यात आला होता, आणि ऑन फील्ड अंपायर जे आहेत त्यांचा निर्णय अगदी योग्य होता. त्याला चॅलेंज केलं, परंतु ते यशस्वी झालेलं नाहीये. धावा झाल्यात 65. ऑन साइडला खूप चांगला फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा यशस्वीरित्या धावा येतात. या महत्वाच्या धावा ठरू शकतात, कारण कुठेतरी आपण पाहतोय फ्लड लाईट्स मध्ये क्रिकेट खेळलं जातं. निलेश दादा भिंताळे आणि मित्र परिवार त्यांना सातत्याने भेट देतात. ही स्पर्धा यशस्वी झाली, त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय जे बाकीचे सहकारी त्यांना भेटण्यासाठी आलेत. 67. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येतोय, त्याचीही चर्चा खूप आहे. महाराष्ट्रभर ओव्हरची होते समाप्ती. 8 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 67. धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. डू ऑर डाय मॅच. या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर जिंकावं लागेल. परंतु याची कहाणी दुसऱ्या डावात तुमच्या समोर आमचे अजून 2 समालोचक घेऊन येतील. ऐकूया या मॅचची कहाणी हरीश पंड्या सर आणि मनीष पाटील यांच्या जुबानी. धन्यवाद. चर्चा करूया, इनिंग ब्रेक आहे आणि तो आपण युटिलाइज करूया. रायगडचा टायगर आमच्या सोबत उस्मान आहे. उस्मान, स्कोर तर तुमच्या मनासारखा झाला नाही असेच तुमचा चेहरा सांगतोय, पण एकंदरीत बॉल साईट होतोय का, खेळपट्टी कशी खेळते, या संध्याकाळच्या सत्रामध्ये आउटफील्डवर आपण लक्ष घातलं तर एकंदरीत पहिल्या डावाचा अनुभव कसा राहिला तुमचा? स्टार्ट तर थोडा झाला तुमचा चांगला झाला, लेकिन ठीक आहे. चेसिंग आम्ही पण डिफरंट करूया, लेकिन 67 बॉलला तर टफ आहे, लेकिन बॉलिंग पण टफ करायला लागेल. त्याच्यामुळे आउटफील्ड तर 1 नंबर आहे. काही त्यांना प्रॉब्लेम नाही आहे ना, बॉल पण ट्रॅव्हल होतो, सगळं बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त कसं आहे पिचवर राहणं आहे ना, स्कोर करणं आहे, दुसरं काही. वेगवेगळ्या स्पर्धा आपण खेळता, सुप्रीमो ट्रॉफी खेळली किंवा मुंबई महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्पर्धा आपण खेळता, पूर्ण भारतभर आपण भ्रमण करता. तर एनव्ही ट्रॉफीच्या या स्पर्धेत आपण आलात, दिवसा खेळलात, आता रात्री खेळतायत, एकंदरीत तो फील कसा व्यक्त कराल? चांगला फिलिंग आहे. कसं माहिती आहे का, बॉम्बेमध्ये आम्ही सुप्रीमो जसा फील करतो तसं इथे पण एनव्ही ट्रॉफी फील करतो. पूर्ण घासवाला ग्राउंड आणि चांगला ग्रीन ग्राउंड ना, बेहतरीन ग्राउंड आणि एनव्ही ट्रॉफी बोल मतलब तीच फिलिंग आहे सुप्रीमो जैसी. काय पाहता काय पब्लिकचा बसण्याचा काय विषय सगळा तोच आहे, काही प्रॉब्लेम. 1 नंबर आयोजन. धन्यवाद मी बोलीन, असं हर वर्ष करता राहा आमच्यासोबत तुमचं पाटील.
क्या बात आहे टायगर. सौरभ, जबरदस्त परफॉर्मन्स तुमचा 16 धावांचा राहिला, जो एक व्हॅल्युएबल परफॉर्मन्स आहे. कारण एकंदरीत जेव्हा आपण 70 पर्यंत 8 षटकांपर्यंत पोहोचतो अशा वेळेला त्या धावा देखील तितक्याच महत्वाच्या असतात. तर तो अनुभव कसा व्यक्त करशील आणि बाद झाल्यानंतरची खंत, त्या भावना कशा व्यक्त करशील? स्कोअर म्हणजे आम्ही 80 रन प्लस करायचं ठरवलं होतं, पण थोडीशी माझी बॅड लक विकेट पडली आणि तशा मुवमेंटला खेळायचं थोडंसं कठीणच असतं. पण मागच्यानी थोडासा स्कोअर खूप चांगला नेला आणि नाईट असल्यामुळं थोडंसं बॉल साईड लवकर नाही होत. पण आपण हे धावा पण आम्ही रोखू शकतो सध्या, कारण आमची बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. खूप चांगला कॉन्फिडंट राहिलाय सौरभ. नक्कीच तुमचं देखील आम्ही शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तुमच्या डावासाठी. त्यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा प्रदर्शित बॉक्समध्ये. पुन्हा एकदा नवीन संकल्पना आपण जी पाहतोय एनबी ट्रॉफीची, फक्त पुणेकरांसाठी नाहीये, तर ओपनच्या 4 संघांना सुद्धा आपण या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे आणि प्रत्येक खेळाडूने ती आत्मीयता बाळगताना चांगलाच खेळ सादर केलेला आहे. घेतोय छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूया 70 लाईव्हवर. थँक्यू. थैंक यू सो मच मनीष पाटिल जी, डूइंग अ फैबुलस वर्क एज एन एंकर. दोस्तों, आज की हमारी व्यूअरशिप 3 लाख व्यूअर्स को क्रॉस कर चुकी है, जो मजीद खुशी की बात है. और अभी भी मैचेस जारी है. नीलेश दादा भिंताड़े इनको दिखाया जा रहा है. पाहुण्यांचं आगमन आणि पाहुण्यांचं स्वागत ही तर परंपरा आहे निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनची. तर आमच्या सोबत आहे सन्माननीय लोणंद नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय हनुमंत शेठ शेळके हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही विशेष सन्मान या निमित्त करणार आहोत. राजू शेठ रमण यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान शेळके साहेबांचा करणार आहोत. लोणंद नगर परिषदेचे नगरसेवक आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेत येऊन या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. तर शेळके साहेबांचं मनपूर्वक आम्ही स्वागत निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने करतोय. धन्यवाद, आपण आलात, आम्हाला आनंद झाला. सन्माननीय मनोजजी बडदे हे देखील उपस्थित आहेत. तर मनोजजी बडदे साहेबांचा सन्मान आपण या निमित्ताने करणार आहोत. आपण देखील या स्पर्धेत आलात, आनंद झाला. सन्माननीय चंदूशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील सन्मान पाहणार आहोत बडदे साहेबांचा. धन्यवाद, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. नोकरी सांभाळताना, कायदा सुव्यवस्था सांभाळताना या ठिकाणी आपण देखील जे योगदान देत आहेत, क्रिकेट बद्दल प्रेम वर्तवतात, त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. तर सकपाल साहेब जे मागच्या 5 वर्षांपासून निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनशी जोडलेले आहेत, त्याचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. निलेश दादा भिंताडे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सकपाल साहेब जे 5 वर्षांपासून निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनशी जोडलेले आहेत, त्यांच्या कार्याशी प्रेरित झालेले आहेत, त्याचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करतोय या व्यासपीठावर. धन्यवाद. पूर्व भाग प्रीमियर लीगचे आयोजक सन्माननीय विशालजी मोरे आपण देखील यायचं आहे, कारण याच वर्षी पहिल्या पर्वामध्ये दिमागदार कामगिरी आपण पाहिली पूर्व भाग प्रीमियर लीगचे आणि त्यांची संकल्पना होती. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ते देखील या संकल्पनेसाठी मेहनत घेत होते, असे सन्माननीय विशालजी मोरे जे आयोजक आहेत पूर्व भाग प्रीमियर लीगचे भोर तालुका. तर राजूशेठ रमण यांच्या शुभ हस्ते सन्माननीय विशालजी मोरे यांचा विशेष सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होतोय आणि अशीच पुढच्या वर्षी सुद्धा ती संकल्पना राबवतील हीच अपेक्षा, हाच विश्वास आम्हाला आहे. तर विशाल मोरे यांचा सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. तर नक्कीच थोडी चर्चा करायला मला आवडेल विशालजींशी, कारण चर्चा केल्यानंतरच कुठेतरी काही ना काही पुढे येतं. तर विशालजी, पूर्व प्रीमियर लीगचा अनुभव आपण घेतला, पण मला ती मिनी एनबी ट्रॉफी वाटली. म्हणजे द्यायचं तर चांगलं द्यायचं आणि आपण सुद्धा भोर तालुक्यामध्ये पूर्व भाग प्रीमियर लीगच्या वतीने खेळाडूंना खूप चांगलं व्यासपीठ मिळवून दिले. नक्की आपला देखील मनोगत. गाव पातळीवरील खेळाडू हा इथपर्यंत खेळावा हीच एक इच्छा आहे. आमच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे सिंगल टेनिस क्रिकेट खेळलं जात होतं, ते कुठेतरी रोहित हिंगे, सोहन नाडवे आणि विक्रम बागल यांच्या रूपाने म्हणजे यांच्या मदतीने आम्ही तो एनबी ट्रॉफी आयोजन करू शकलो. त्यासाठी स्पॉन्सर्स लाभले, नियोजनामध्ये रोहितचं एवढी साथ लाभली, त्याच्यामुळे हे नियोजन झालं. मिनी एनबी मानताच येईल, कारण की अशा स्वरूपाचं थोडंफार नियोजन रोहितने केलं होतं. पुढच्या वर्षी मग भोर तालुक्याची एक टीम ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवू का एनबी ट्रॉफी मध्ये? 100% भोर तालुक्यातून एक टीम आम्ही देण्याचा प्रयत्न करू.
ऑल द बेस्ट, थँक्यू. खूप चांगलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. शेळके साहेब आपण या. हनुमानजी शेळके साहेब, आपण देखील नगरसेवक या पदावर काम करत असताना नागरिकांसाठी देखील वेगवेगळ्या संकल्पना आणतायत, लोकोपयोगी कामं आपण करतायत. आपला देखील अनुभव एनबी ट्रॉफी मध्ये आणि आपल्या परिसरातल्या क्रिकेट बद्दल. प्रथम मी निलेश दादा भिंताडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानेल आणि अभिनंदन करेल की अशा एनबी ट्रॉफी ही एक मोठी स्पर्धा या पुणे जिल्ह्यासाठी डे नाईट आयोजित करून आपण या ठिकाणी जे क्रिकेट प्रेमी, जे क्रिकेट खेळाडू त्यांना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलं आहे आणि यातून एक चांगले टेनिस क्रिकेटपटू या ठिकाणी घडतात. आता आपण अलीकडे पाहिलं आहे टेनिस क्रिकेटला देखील एक चांगले दिवस या ठिकाणी आलेले आहेत. यामध्ये नुकतीच ISPL सीझन फर्स्ट ही स्पर्धा ही पूर्ण भारतामध्ये ही स्पर्धा सुरू झाली. त्याच्यामुळं टेनिस खेळाडूंना जे क्रिकेटपटू आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी निलेश दादा भिंताडे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी या ठिकाणी करून दिलं. मी 4 दिवसापूर्वी माझे सहकारी मित्र उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि या पुणे पोलीस या ठिकाणी ते कार्यरत आहेत ते म्हणजे प्रणव संगपाळ आणि त्यांचे सहकारी तेही चांगले खेळाडू आहेत, ते आमचे सहकारी मित्र. मी 4 दिवसापूर्वी यांच्या माध्यमातून सर या ठिकाणी मी आलो आणि ही स्पर्धा बघण्याचा मला या ठिकाणी जो योग आला तर खरंच मला अतिशय आनंद या ठिकाणी झाला आणि अशाच प्रकारे स्पर्धा आयोजित करण्याचा माझा देखील मानस लोणंदमध्ये झालाय. माझा सहकारी नक्कीच प्रणव संगपाळ यामध्ये मला मोलाचं सहकार्य करेल आणि मी पुन्हा एकदा या एनबी ट्रॉफीजला निलेश दादा भिंताडे या सर्व मित्र परिवाराला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद शेळके साहेब, आपण देखील खूप चांगलं मत व्यक्त केलेलं. क्रिकेटपटूसाठी आपण देखील मेहनत घेतात आणि त्या मेहनतीला यश येईल. धन्यवाद. आपण सुद्धा व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान होऊ शकता. पुढे जाऊया आपण चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ इंडिया सन्माननीय हरीश पंड्या सर. आपण आज 70-70 लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर पाहतोय एनबी ट्रॉफी सीजन 3. यस, सिकंदर भाटी ये नॉन स्ट्राइकर एंड पर इम्पैक्ट प्लेयर के रूप में आए हैं सुरेश नाथ की जगह पर. स्ट्राइक पर शाहिद शेख. पहला ओवर रवि बुम्बक द्वारा बिल्कुल बॉल के बाउंस के ऊपर आए और बहुत आसानी से 2 रन पूरे कर लिए. बिल्कुल पीले और काले रंग के पोशाक में ऐसा लगा 2 ऑटो रिक्शाएं दौड़ रही है. 2 रन से शुरुआत. शाहिद शेख पहले मुकाबले के बनिस्बत इस मुकाबले में ज्यादा कमिटमेंट से खेलना चाहेंगे क्योंकि अस्तित्व की लड़ाई है. जो टीम इस मुकाबले को जीतेगी वो आज के अंतिम मुकाबले में जो एक सेमीफाइनल मुकाबला कहा जाएगा वो खेलेगी और जो टीम इस मुकाबले को जीत नहीं पाती है उनके लिए चुनौती समाप्त. बुम्बक की गेंद खींचा था बैटर को लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया. हरीश सर, पहिल्या डावामध्ये मनासारखी धावसंख्या RR ग्रुपची जरी झाली नसेल पण मागच्या 5 दिवसांचा मागोवा घेतला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये चेस करणं थोडंसं कठीण आहे आणि त्याचंच कुठेतरी प्रमाण पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर डबल जरी आले पण त्यानंतर एक बाउन्सर रवीचा डॉट बॉल. रवि की ये गेंद और यहां पर आउट. पिछली बॉल डॉट बॉल थी, उसका प्रेशर और शाहिद ने अपना विकेट तोहफे में दे दिया. पहिल्या बॉलवर डबल, त्यानंतर ड्रॉट आणि रवी बुम्बक. वर्तक नगर एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये वेगात चालते. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची आउटसाइड एज, बॉल बॅकवर्ड पॉइंटला, इझी कॅच फॉर फिल्डर आणि पहिल्या षटकामध्ये सफलता मिळते RR ग्रुपला. सुरुवात या डावाची होते आणि हा सामना या पहिल्या षटकामध्ये जो आपल्याला ऑव्हर केला रवी बुम्बकने, आता हा साक्षात्कार होईल प्रेक्षकांना सामना शेवटच्या षटकापर्यंत. बहुत ही उम्दा गेंदबाजी. बारिश के सीजन में भी बहुत जबरदस्त उनका बॉलिंग प्रदर्शन रहा था. मॉनसून ब्लास्ट में, चैंपियंस ट्रॉफी में और शाहिद आउट होकर वापस लौटे. पहला झटका 2 रन बनाकर और सिकंदर भाटी के साथ अब जुड़ने के लिए नए बैटर के रूप में आ रहे विरूभा वाघेला. अब ये वो खिलाड़ी है जिसको राइट टाइम पे यूज किया है. कौन बनेगा करोड़पति में जब आपके पास ऑप्शन खत्म हो जाए तो आप लाइफलाइन यूज करते हैं. विरूभा वाघेला इज अ लाइफलाइन, जीवन रेखा. और क्योंकि दोनों बैटर गुजरात के हैं, आपसी तालमेल अच्छा है, ये भी सोने पे सुहागा है. और ये मास्टर शॉट कैप्टन द्वारा यहां पर विरूभा वाघेला प्रमोटेड अप दी ऑर्डर. पिछले मुकाबले में 30 रन बनाए थे.
इस मैच में भी उनसे उम्मीद होगी। पावर प्ले के पहले ओवर में अच्छी शुरुआत RR 11 पुणे द्वारा। महत्वाच्या बाबी असतात जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये येतो, पहिल्या डावामध्ये जे काही घडतं त्याचे पडसाद दुसऱ्या डावामध्ये उमटत असतात आणि तेच पाहायला मिळते। खूप चांगली सुरुवात रवीची। इस बार आते ही देखिए कुछ अलग किया और यही चाहिए। बहुत साल पहले स्टार टीवी पर महेंद्र सिंह धोनी का एक ऐड आता था, भुला के डर कुछ अलग कर। बिल्कुल कुछ अलग करना होगा। आप ट्रेडिशनली कभी कभी नहीं जा सकते, कभी कभी शास्त्रीय संगीत के गायक को भी रिमिक्स गाना पड़ता है। तो बदलाव जो है, वन थिंग दैट रिमेन्स कांस्टेंट इज चेंज। तो जो बदलाव है, जो बदलाव के साथ अपने आप को बदलेगा वो इतिहास बदलेगा। 3 for 1। फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय। विरुबाने या अगोदर देखील तितका चांगला खेळ पेश केला होता आणि पुन्हा एकदा या मैदानाचा आढावा घेताना मागच्या सामन्याचा अनुभव लक्षात ठेवताना उलट दिशेने खेळण्याचा पवित्र त्याने घेतला जातो। पण रवीच्या गोलंदाजीला ओळखताना थोडासा वेळ घेतला जातोय। अजूनही मोठा स्ट्रोक या धावात आला नाहीये। 68 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे 3 धावा 1 गडी बाद। लोअर फुल टॉस बॉल थी और पावर प्ले का खेल है, बड़े आसानी से उस गेंद को खेल लिया था। 1 रन जरूर मिलेगा। बड़ा शॉट नहीं खेल पाया, हालांकि 1 रन लेकिन गनीमत है, क्योंकि मनीष स्कोर जो चेस कर रहे हैं वो ज्यादा बड़ा नहीं है। मेरे ख्याल से ये सिंगल भी चल जाएंगे। थोडासा वेळ घेतला जातो। 8 षटकांचं क्रिकेट असताना थोडासा वेळ घेतला तरी सुद्धा काही इतकाही फरक पडणार नाही आणि स्वतःला सेट करण्यासाठी थोडा वेळ ते देत आहेत। सिकंदर आणि विरुबा हे 2 फलंदाज सेट होण्याचा प्रयत्न करतात, कारण पहिल्याच षटकामध्ये पहिली विकेट जेव्हा जाते अशा वेळेला थोडंसं दडपण उडावतं आणि संध्याकाळी सत्रात तर ते जास्तच फरक पडू शकते आणि म्हणूनच सिंगल डबल। इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास बराबर बल्ले पर ले नहीं पाए थे। रवि बुम्बक की वैरायटी की मैं दाद देना चाहूंगा। अलग अलग प्रकार की गेंदें उन्होंने की है और इतने कमजोर स्कोर को बचाने के लिए उन्होंने जो पहले ओवर में शिद्दत से गेंदबाजी की है, वाकई में उसकी भूरी भूरी प्रशंसा की जानी चाहिए। 1 ओवर 4 रन 1 विकेट। विरुबा वाघेला 2 बॉल 1, सिकंदर भाटी 1 बॉल 1, रवि बुम्बक 1 ओवर 4 रन 1 विकेट। सुरुवात सोपी नसते, पण सुरुवातीसाठी ती मेहनत सुद्धा घ्यावी लागते आणि ती सुरुवात सोपी करण्यासाठी मेहनत गोलंदाज रवि बुम्बकने घेतली। पहिल्या षटकात फक्त त्या 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यांच्या खात्यात गेली। ट्रायडंट नवी मुंबई संघ पाठलाग करतो 68 धावांचा आणि त्या 68 पैकी 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत। एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण ही नॉकआउट स्टेज आहे हरेश सर, आणि त्याचमुळे आता या स्पर्धेत टिकायचं असेल तर मग स्वाभिमान विकून चालणार नाही। सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट। कंपटीशन जो है ये चाहे बिजनेस की हो, खेल की हो या और कोई चीज की, कंपटीशन में टिकता वही है जो अपना सब कुछ दांव पे लगाता है। सब कुछ दांव पर लगा है, अब हम झुक नहीं सकते। सब कुछ दांव पर लगा है, अब हम झुक नहीं सकते। टूट तो सकते हैं लेकिन रुक नहीं सकते, यह मंत्र रहेगा RR पुणे के लिए। 64 रन और चाहिए, जबकि 3 धावा ऍड होतील आणि धावसंख्या झालेली आहे 7 1 गडी बाद। पेनल्टी के 3 रन जोड़ दिए गए हैं। कभी कभी ये पेनल्टियां काम में आती है। आपकी ऑपोजिट टीम से अगर आपको पेनल्टी के रन मिलना, यानी कि इनकम टैक्स से आपको रिफंड मिलना। या अगोदर शिरसाट स्पोर्ट्सला 5 धावांची पेनल्टी होती तरी देखील त्यांनी तो सामना जिंकला होता। तर पेनल्टी लागले तर मग इतकंही घाबरून जाण्याचं कारण नाहीये। प्रसन्ना नेवर की शुरुआत करते हुए बल्ले का बाहरी सिरा और थर्ड मैन की तरफ जाती हुई गेंद। 1 रन लिया सिकंदर भाटी और विरुबा वाघेला। इनका ये मैच में अच्छा बल्लेबाजी करना इसलिए भी लाजमी है क्योंकि अगर वो जीते तो आखिरी मुकाबले में इन दोनों पर भी जिम्मेदारियां रहेगी। प्रसन्नकडे अँगल आहे, प्रसन्नकडे वेग आहे, प्रसन्नकडे कटर्स आहेत आणि त्याचमुळे योग्य तो पर्याय आता प्रसन्नाचा वापरला जातोय या दुसऱ्या षटकासाठी। कारण आता तुमच्याकडे जे पर्याय, जसं तुम्ही उल्लेख मागच्या सामन्यात केला होता, जास्त पर्याय असूनही चालत नाही, पण जे पर्याय आहेत ते योग्य त्यावेळी वापरायला हवेत। इस बार विरुबा क्या कर रहे थे, बिल्कुल फॉलिंग स्वीप। ये वो शॉट है जिसने बड़े बड़े बल्लेबाजों के करियर को बनाया भी और बिगाड़ा भी। आज हमने देखा फरदीन गाजी ये शॉट खेलते समय आउट हुए। कृष्णा सातपुते कहिए, बंटी पटेल कहिए, फैंसी शॉट है, ये खेलना अच्छी बात है, लेकिन इसको 100% प्रैक्टिस की कॉन्फिडेंस के साथ आप खेलेंगे, देन यू कैन डोमिनेट। एक बॉल वेस्ट कर दी वहां पर। 8 for 1।
इस बार बेहतर शॉट है, बिल्कुल ये शॉट के लिए उनको ऊपर भेजा गया था। पावर प्ले का पावरफुल शॉट, शानदार चौका। बाहेरच्या बॉलला वाईट हाफवली होती, ड्राईव्ह करताना डीप कव्हरची सीमारेषा दाखवली आणि या फटक्याची नितांत आवश्यकता होती ट्रायडंट नवी मुंबईला। तो फटका आता विरुबाच्या वतीने होतोय। भले त्याने स्ट्रगल केलं पण सरते शेवटी सक्सेस झाले। 4 धावा ऍड होतील, धावसंख्या 12, 1 गडी बाद। अब जो स्टार्ट है वो अच्छा दिख रहा है, 12 रन बने हैं। विरुबा वाघेला और प्रसन्न के बीच में यलगार है, क्रिकेट की यलगार। फुल टॉस बॉल और बड़ा आसान रहता है इस गेंद को खेलना। बॉल जा रही है मिड विकेट की ओर और ये चौका। वन बाउंस गेन बॉल मिड विकेट सीमारेषा क्लिअर करताना पाहायला मिळाला। बॅक टू बॅक 2 चौकार आले। या अगोदर जे प्रेशर बिल्टअप झालं होतं त्या प्रेशरला रिलीज करणारे 2 चौके आलेले आहेत विरुबाच्या वतीनं। धावसंख्या पोहोचते 16, 1 गडी बाद। जिंकण्यासाठी 38 चेंडू, 52 धावांची गरज। बहुत अच्छा स्टार्ट लिया विरुबा वाघेला ने, निरंतरता रखी है। यहां पर अब आउट हो जाएंगे ऐसा लग रहा है। आसान कैच और विरुबा वाघेला आउट। पण एलिव्हेशन आणि डिस्टन्स या 2 गोष्टी कमी पडल्या आणि तो एक सोपा झेल पूर्ण झालेला आहे। आणि ज्या फलंदाजाची दहशत आपण पाहत होतो तो थांबण्याचं नाव घेण्याची तयारी ठेवत नव्हता आणि त्याचमुळे म्हणतात ना की आक्रमकतेवर सुद्धा कधी कधी तुम्हाला लक्ष ठेवावं लागते आणि त्या ठिकाणी तुमची ताकद सुद्धा कमजोरी बनू शकते। तीच बनली आणि फलंदाज विरुबा बाद। उनकी कोशिश यही थी कि पावर प्ले में रनों के तादाद को बढ़ाया जाए, लेकिन ऐसा करते समय सुमित दोंगड़े जो कि प्रैक्टिस ग्रुप के साथ प्रैक्टिस करते हैं, उन्होंने कैच की प्रैक्टिस की थी और उनके हाथों में गेंद सेटल हो गई और नए बैटर के रूप में आ रहे हैं योगेश पवार। राइट मैन एट द राइट टाइम टू डू द राइट जॉब। माय नेम इज पवार, योगेश पवार, मैं करता हूं गेंद पे वार। आणि खूप चांगली चर्चा आपण योगेश पवार यांच्याशी केली। तुमच्याकडे जर खेळ आहे तर तुम्ही कितीही वयापर्यंत खेळू शकता आणि तो खेळ सातत्याने योगेश पवार यांचा आपण विविध स्पर्धांमध्ये पाहिलेला आहे। आणि आताच्या घडीला ज्यांना तो अनुभव आहे, अनुभवाला दुर्लक्षित करून चालत नाहीत आणि तोच अनुभव ट्रायडंट नवी मुंबई संघाच्या कामी येईल का पाहूया। हा तर प्रश्न आहे, कारण पाहूया उत्तर योगेश पवार देतील का। आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलं प्रसन्न पाटीलचं, ज्या षटकात 9 धावा खर्च करून 1 विकेट मिळालाय। 2 चौकार जरी आले पण त्याची भरपाई विकेट घेऊन त्यांनी केली। नहीं, आई थिंक बिल्कुल यही मार्केट वाला ही क्रिकेट चाहिए, क्योंकि कभी बैटिंग टीम तो कभी बॉलिंग टीम एक दूसरे के ऊपर हावी होने का प्रयास करेगी, तभी तो श्रेष्ठ क्रिकेट हमें देखने मिलेगा। 16 पे 2 और बल्ले के सामने पैरा और थोड़ा मजबूत कस दिया गया है। पाटिल की गेंद अच्छा रक्षात्मक शैली से खेला। पावर प्ले के 2 ओवर के बाद स्कोर है 16, 68 बनाने हैं, 16 बने हैं, 52 चाहिए 36 गेंदों में। योगेश पवार 0, सिकंदर भाटी 2। जर तुमचं गणित पक्का आहे तर क्रिकेटचा खेळ तुम्हाला लगेच समजतो आणि त्याचमुळे कुठलाच घाई गडबडीचा खेळ योगेश पवारला खेळायचा नाहीये। त्यांनी फक्त थोडा वेट केला आणि त्याचमुळे आता यानंतर इक्वेशन तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते। 36 चेंडू 52 धावांची गरज आहे। जवळपास 9च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे, पण सिच्युएशन दोन्ही संघांच्या पक्षात आहे। हरीश सर, जी हाँ, मुकाबला दोनों तरफ बराबर है। सिर्फ ये है कि गेंदबाज किस तरह, अब जो शाम का मौसम हल्का सा ठंडा हो गया है, जो वातावरण में नमी है, तो उसका कैसे इस्तेमाल करेंगे ये भी देखना होगा। इंपैक्ट प्लेयर एक्टिवेट किया है, साहिल को मौका दिया गया है। बहुत अच्छी बॉलिंग रही थी साहिल की पहले मैच में और उनकी जगह पर साहिल अंदर आए हैं, तो बाहर एक खिलाड़ी को आना है। भूषण पाटिल की जगह पर अब देखिए, भूषण के त्याग की भी मैं बात करना चाहूंगा। उन्होंने सोचा कि यार ठीक है, मैं बार बैट लेता हूं, लेट अस ट्राई दिस कॉम्बिनेशन।
आणि बॉलर्सची गरज आहे सध्याच्या घडीला आणि त्याचमुळे भूषण यांनी ते सॅक्रिफाईस केलेलं आहे. बघा जिकडे जागा मिळेल तिकडून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. 70-70 लाईव्ह आपण ते पाहतो. दरम्यान फोर्स केला बॉलला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, झेल टिपला जातोय. आता कमबॅक होतोय आर ग्रुपचा. साहिल मिळतोय पहिल्याच बॉलवर विकेट. क्या खूबसूरत कैच बंटी बद्रिके ने लिया. साहिल आया और वहां पर साहिल का खुमार छाया. हाफ ट्रैकर बॉल सिकंदर बड़ा शॉट खेलने गए थे और देखिए विकेट दे दिया बंटी बद्रिके. बंटी जिसने बजा दी खतरे की घंटी और एक और विकेट का पतन. अब ये जल्दबाजी नहीं है तो क्या है. सर कुठल्याही स्पर्धेत आपण जेव्हा खेळतो मागे काय घडलंय या गोष्टीचा मागोवा घेणं गरजेचं आहे. जर आपण एनबी ट्रॉफी मागच्या 5 दिवसांपासून पाहत असाल तर मग 60 ते 70 ची टोटल चेस करताना सुद्धा फलंदाजांच्या तोंडातून फेस आलेला आहे आणि त्यामुळे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय पण 60 मीटरची बाउंड्री क्लिअर करणं या सत्रात वाटतं तितकं सोपं नाही. और हर बॉल को मैदान के बाहर भेजना ये क्रिकेट नहीं है. दैट्स नॉट क्रिकेट. आज क्रिस गेल को जब राहुल द्रविड़ के बारे में पूछा गया उन्होंने कहा राहुल द्रविड़ मेरे जैसा खेल सकता है लेकिन मैं द्रविड़ जैसा नहीं खेल सकता. ये बहुत बड़ी बात है. यू नो हाउ टू अटैक एंड यू नो हाउ टू डिफेंड. ये क्रिकेट है. बल्ला हर वक्त तलवार बन के नहीं चलेगा. कभी बल्ले को ढाल बनानी होगी. और 16 पे 3 अचानक ही जो मीठा मीठा रसगुल्ला का स्वाद था उसके अंदर नमक भर दिया है अब आरआर ने. और आसान नहीं होगा. साहिल आया है. अजीत ने लेट कट का सहारा लिया. बिल्कुल ये सही भी है. गुजरातचं मैदान आणि अजितचा तो धुवाधार खेळ आपण पाहिला रात्रीच्या सत्रातला आणि आता आपण पुण्यातल्या मैदानात आहोत आणि सिच्युएशन ओळखून अजित देखील आपल्या खेळण्याच्या शैलीमध्ये बदल करतो जे रास्त आहे. नहीं बिल्कुल जरूरी है. सुबह अगर भीम पलासी राग गाते हो तो जरूरी नहीं शाम को भीम पलासी गाए. रात को मालकाउंस भी गा सकते हो. राग राग होता है और राग गाने के लिए कोई बादशाह या रफ्तार की जरूरत नहीं होती. 17 पे 3. हैव योर स्टाइल. आपकी अपनी शैली में आप खेलें. बिल्कुल दिस इज रिक्वायर्ड. मशहूर संगीतकार और गीतकार गायक वसंतराव देशपांडे जी को जब पत्रकारों ने पूछा की तुम्ही कुठल्या घराण्याचे आहात तो उन्होंने जवाब दिया माझ्यापासूनच माझं घराणं सुरू होते. सो जरूरी नहीं है कि मेवाती घराना हो, अमुक घराना, हरियाणा घराना. अभी जो इस वक्त चाहिए दे नीड टू प्ले दैट नेचुरल गेम. किसी और के शेल में जाने की जरूरत नहीं है. हैव योर स्टाइल, प्ले योर क्रिकेट. चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केला आहे आणि तेच कुठेतरी योगेश आणि अजितच्या वतीने सातत्याने पाहायला मिळते. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॉल मिड विकेटला पोहोचतोय. एक धाव पूर्ण केली. अजूनही घाई करण्याची इच्छा योगेश पवारची नाहीये. या अजितला त्यांनी नकार दिला धाव घेण्यासाठी. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल. बॅक टू बॅक 3 सिंगल पूर्ण झालेले आहेत आणि साहिलच्या षटकाला खेळून काढण्याचा प्रयत्न होतोय. पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. वेळ काढून घेण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजांचा. धावसंख्या 19. 68 धावांचा पाठलाग करताना थोड़ा सा ठहराव बहुत जरूरी है. वेट एंड वॉच वाली क्रिकेट ये हमेशा मतलब जो टेस्ट मैच वाला क्रिकेट है. रेड बॉल अप्रोच इन ग्रीन बॉल क्रिकेट हम ऐसा कह सकते हैं. 19 for 3. बिल्कुल यही चाहिए. जो वक्त की मांग है उसके मुताबिक मैं चलूंगा. ऐसे भी आसमान में जाने का खतरा बहुत बड़ा है और आसमान में जाना महंगा भी है. एयर फ्यूल सरचार्ज भी बढ़ गया है. त्याचमुळे जमिनी मार्गानेच आपण प्रवास करायला हवा. पण म्हणतात ना की रस्ता संपतो पण इंधन तुम्हाला तितकं टाकावं लागते. इंधन कमी आहे आणि आता कुठेतरी प्रवास खूप दूरवरचा करायचा आणि त्याचमुळे अधूनमधून मोठे स्ट्रोक येणं सुद्धा गरजेचं होऊन बसले ट्रायडेंट नवी मुंबई या संघासाठी. बॅक टू बॅक 4 सिंगल्स. धावसंख्या 20. अब अजीत यहां पर थोड़ा आक्रामक होते हुए नजर आए और जरा सी बॉल छाती को लगकर क्या नीचे गिरी. दूसरा भी ले लिया. यह सही तकनीक है. पहला रन तेज लो, दूसरा उससे भी तेज. 3 ओवर 22 रन 3 विकेट. अजीत मोहिते 3 बॉल 4. योगेश पवार 3 बॉल 2. साहिल 1 ओवर 6 रन 1 विकेट.
30 चेंडू 46 धावांची गरज. मॅच इज ऑन, चेस इज ऑन आणि या ठिकाणी दोन्ही संघ आहेत दावेदार पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. यानंतर अजून एक सामना आपण खेळणार आहोत आणि त्या ठिकाणी कुठला संघ खेळेल FM हॉस्पिट कर्नाटक या संघाशी, त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. पण जबरदस्त फ्लुएन्सी, जबरदस्त स्थिरता योगेश आणि अजितची या मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. मोठे फटके खेळण्याचे मौके आले होते पण तरी देखील त्यांनी नियंत्रण ठेवलं आणि संयमाचा बाण सुटू दिला नाही. ये हमारे दर्शक है, टीनेजर्स है, मिडिल एजेड ग्रुप है, तमाम एज ग्रुप के हमारे दर्शक मैदान में आए हैं. जो आए हैं मैदान में उनका स्वागत है. जो घर से देख रहे हैं, ऑफिस से देख रहे हैं, दुकान में, मकान में, मेट्रो में, बस में और बाकी भी कहीं आप है ट्रैवल कर रहे हैं, खाना खाते खाते आप देख रहे हैं, मुखवास खाते खाते देख रहे हैं, सभी का स्वागत 70-70 के यूट्यूब चैनल पर. और थक्कर नहीं चलेगा. आपका अगर ईंधन खत्म हुआ है या आपका वाहन तकलीफ में है, सीधा साई सयाजी CNG स्टेशन एंड इंफ्रा में आइए, अपना किट बदलिए और एक बार फिर से सड़कों पर शांत से चलिए. 21 मिनिटं बाकी आहेत 4 षटकांसाठी, हे देखील लक्षात असू द्या. आणि पुन्हा एकदा रवी बुंबकला सेकंड स्पेलसाठी बोलवण्यात आलेलं आहे. फर्स्ट स्पेलमध्ये त्यांनी एक षटक हाताळलं आणि खूप चांगली सुरुवात त्यांनी मिळवून दिली आणि ते पाहूया त्याच सुरुवातीला लक्ष घेताना यानंतर देखील तसाच खेळ पाहायला मिळेल का. सब नन्हे मुन्ने बच्चे नहीं, और सही भी है. अगर आप 2000, 5000, 10,000 का IPL टिकट देखने का जरूरत नहीं है. यहाँ पे आइए, सीधा साल में एक बार आपके लिए है, मजा लीजिए. सिंहगढ़ डेंटल कॉलेज यहाँ पर है और आपके दांतों को चमकाइए और मुस्कुराइए. 23 गडी बाद अजूनही लॉंग शेस आहे. 29 चेंडू 45 धावांची गरज. रवी बुंबकला पुन्हा एकदा इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी, विकेटचा शोध घेण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे. पण पाहूया योगेश आणि अजित ज्यांची आक्रमकता सातत्याने वर्षानुवर्ष आपण पाहत आलेलो आहोत, त्यांची आक्रमकता यानंतर पाहायला मिळेल का. कारण आता मिड फेज मध्ये आपण आलोय, स्टार्टिंग फेज संपलेली आहे. मिड फेज मध्ये धावांचा बांध वाढवावा लागेल, धावांचा वेग वाढवावा लागेल आणि त्यासाठी प्रयत्न केले जातील का पाहूया. क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जाते. पाहूया अजित या क्षेत्ररक्षणाला ओळखून स्ट्रोक शोधतोय का. इस बार उठा दिया है और कैच हो जाएगा ऐसा लग रहा है. जी हां, बहुत ही बेहतरीन कैच वहां पर सुमित दोंगड़े द्वारा. प्रैक्टिस ग्रुप में जब वो प्रैक्टिस करता है तो इस तरह के कैच लेता ही है. और एक और बड़ा विकेट. बहुत अच्छा थोड़ा अपिश खेला है लेकिन ठीक ठाक है. 1 रन मिल जाएगा. अभी भी मैं समझता हूं एक पार्टनरशिप चाहिए. मनीष, मुझे ऐसा लग रहा है कि अगर छठे ओवर तक कोई विकेट नहीं जाता है और फिर आखिरी 12 बॉल 20 का भी इक्वेशन आता है, दे शुड बी एबल टू गेट इट. जसं उल्लेख केला की मी गणित तुमचं जर पक्क असेल, तुमचं अनालिसिस परफेक्ट असेल, प्रतिस्पर्धी संघाकडून कुठला गोलंदाज आपल्या कामी येईल हे तुम्हाला माहित असेल तर मग ते ठीक आहे. पण जर सातत्याने विकेट जात गेले तर मग कुठेतरी कठीण होऊन बसेल ट्रायडन नवी मुंबई या संघासाठी. बहुत ही उम्दा शॉट ऑफ साइड पर योगेश पवार यहां पर तेज कदम भागते हुए दूसरा रन उन्होंने पूरा किया. देखिए, इसलिए टीम के सीनियर खिलाड़ियों की इज्जत होनी चाहिए. आज जो आपके एक्स प्लेयर है, आज सैंडी जगताप ने जिस तरह डिंग डोंग की बात की, मुनव्वर राणा साहब का एक शेर है,
और यहां पर थर्ड अंपायर लिया गया है ओवर स्टेपिंग के लिए। हम सायेदार पेड़ जमाने के काम आए, हम सायेदार पेड़ जमाने के काम आए, सूख गए तो जलाने के काम आए। तो जो सीनियर प्लेयर्स है, यू नीड टू गिव दैट रिस्पेक्ट। योगेश पवार इज अ वेटरन लेजेंड, और उनका इस वक्त क्रीज पर रहना, हितू को केवल उनका साथ निभाना है, और अगर हम दोनों ने साथ में चलना शुरू किया तो हम मंजिल तक पहुंच जाएंगे। जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात। जेव्हा तुम्ही एका संघासाठी खेळता, सुरुवात अडखळ झालेली असते आणि मध्यंतरामध्ये जेव्हा तुम्हाला संघाची साथ द्यायची असते तर तुम्हाला ती द्यावीच लागेल। जर आपण संघामध्ये निवडले गेलेले आहात तर तुमच्याकडे काही ना काही आहे, तर ते तुम्हाला योग्य ते द्यावं लागेल। हा नो बॉल आहे, ओव्हर स्टेप झालेत आणि त्याचमुळे आता संधी मिळते टीम ट्रायडन नवी मुंबईला, आणि या संधीनं सोनं करावंच लागेल। कारण आता जर तुम्ही परत आले, या सामन्यामध्ये मोठा स्ट्रोक आला, तर मग तुमचा धावगतीचा वेग वाढून कुठेतरी आता तो मोमेंटम तुमच्या बाजूला शिफ्ट होऊ शकतो। अगले साल मुझे लग रहा है ये जो छोटे छोटे ब्यूगल है, वुवुज़ेला बोलते हैं इसको, दक्षिण अफ्रीका के लोग 2010 के वर्ल्ड कप में शकीरा और वुवुज़ेला को आपने सुना। फ्री हिट की बॉल है, एक रन जरूर लिया योगेश ने। अभी भी वो ज्यादा जोखिम नहीं लेना चाहते, ग्राउंड शॉट्स ज्यादा देखने मिल रहे हैं, और स्कोर आगे बढ़ता हुआ 27 पे 4। जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 26 चेंडू 40 धावा, 28 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 26 चेंडू 40 धावांची गरज आहे। रन आणि बॉल मध्ये 14चा डिफरन्स आहे, तो डिफरन्स वाढतोय की कमी होतोय येणारा काळ ठरवेल। पण आतापर्यंत चांगलं क्रिकेट आर ग्रुप संघाकडून खेळलं जाते आणि संयमाचं क्रिकेट ट्रायडन नवी मुंबई संघाकडून खेळलं जाते। दोन्ही संघ जाणतायत की आराम केला तर स्पर्धेला राम ठोकावं लागेल। खेलना चाहते थे, ऑन साइड पर बॉल जा रही है, ऑफ साइड पर कितनी तेज गेंद है बुम्बक की, अंदाजा आप लगा सकते हैं, काफी दूर गई थी। थोड़ा सा इज्जत और एहतराम के साथ खेला जा रहा है। 29 for 4, 29 में 5 एक्स्ट्रा है। आप अंदाजा लगाइए होटल के बिल पे जिस तरह जीएसटी आता है कभी कभी, कितना महंगा पड़ता है। ये एक्स्ट्रास भी महंगे पड़ सकते हैं आरआर को। तितकी मोठी टोटल नाही आहे डिफेंड करण्यासाठी, अशा वेळेला त्या एक्स्ट्राजवर देखील तुम्हाला लक्ष घालावं लागेल आणि त्याचमुळे मार्जिन ऑफ एरर 0 ठेवून या दोन्ही संघांना आता खेळत राहावं लागणार आहे। शेवटचा बॉल बाकी या चौथ्या षटकातला धावसंख्या 29, 4 गडी बाद। बहुत स्टाइलिश शॉट है, लेफ्टी बैटर के बल्ले से ये देखना बहुत रेयर ऐसा साइट रहती है। सुपर बैटिंग बाय योगेश पवार, मौके की नजाकत को देख के बल्लेबाजी कर रहे हैं। 4 ओवर 30 रन 4 विकेट, अब बचे हुए 4 ओवर में 38 रन चाहिए। रिक्वायर्ड रन रेट 9.5। 9.5च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे। आता 4 षटकांचा खेळ संपलाय। प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ते सांगून जाते की एनबी ट्रॉफीचे मागचे 6 दिवस त्यांनी अनुभवलेले आहेत, जगलेले आहेत, प्रेम दिलेलं आहे, पसंती दिलेली आहे। त्याचमुळे अजूनही उद्या देखील ते आपली जागा निश्चित करतील। उद्या अंतिम दिवस आहे एनबी ट्रॉफी सीझन 3चा। विजेता कोण ह्या प्रश्नाचा उलगडा उद्या संध्याकाळी होईल, पण त्या अगोदर आजचं वेळापत्रक देखील तितकंच महत्त्वाचं आहे। वेळापत्रकातला हा चौथा सामना आपण पाहतोय आणि यानंतर या सामन्यात जो जिंकेल तो FM हॉस्पेट कर्नाटका या संघासोबत पुढच्या सामन्यात 2 हात करणार आहे आणि दोन्ही संघ चांगलाच खेळ खेळतात। जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू बनता अशा वेळेला तुमची उंची देखील तितकीच वाढते, तुमच्या प्रयत्नांची उंची देखील तितकीच वाढते, तुमचा अनुभव देखील तितकाच वाढतो, तुमचा हुद्दा वाढतो आणि त्याचमुळे जेव्हा तुमचा हुद्दा वाढतो त्या हुद्द्याला अनुसरून तुमचा खेळ झाला पाहिजे आणि तोच खेळ या 2 फलंदाजांचा सातत्याचा संयमाचा पाहायला मिळतोय। संपतो मुद्दा जेव्हा वाढतो हुद्दा, तर बघावं लागेल। बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, साहिल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी गती कमी होती। सुरुवात या षटकाची डॉटने होते। मागच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल आणि विकेटटेकरी भूमिका साहिलने अदा केली। सुपर क्रीज का इस्तेमाल देखिए कितना अच्छा से किया है। जिस तरह जिग्नेश पटेल को आज हमने क्रीज का यूज करते हुए देखा, अंकित कल्की को हम देखते हैं, साहिल भी वही शैली के गेंदबाज है। 30 पे 4। साहिलला का बोलवण्यात आलेलं आहे, भूषणने का सॅक्रिफाइस केलंय त्याचं प्रमाण तो देतोय। ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल टॅप केलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक संधी होती पण क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर पण त्यांनी अटेम्प्ट घेतला नाही। एक सिंगल होते, पूर्ण एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 31। विकेट बचाओ अभियान इस वक्त चल रहा है, बचेंगे तो आगे बढ़ेंगे, यही एक इस वक्त मंत्र है इस टीम के लिए। ये हमारे नन्हे मुन्ने बच्चे जरूर बजाइए, लेकिन गाल सुबह दर्द न करे, ये ध्यान रखिए। चांगला प्ले या ठिकाणी अरसरने केलंय।
आपके मखमली और मुलायमी गालों को तकलीफ ना हो, बाकी दांतों के लिए सीगट डेंटल कॉलेज है ना. ऍडव्हर्टायझिंग. 31 धावा. यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला गॅप मोठा आहे, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. चौकार. 4 धावा. होता वादळापूर्वीची शांतता भंग करणारा होता. शॉर्ट और वाइड बॉल थी, प्लेइंग इट अप एंड अबो. उस तरह का ये शॉट हितेंद्र जाडेजा, जिसने गेंद को कहा जा रे जा. जिंकण्यासाठी 21 चेंडू 33 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलो या सामन्याच्या. बॉलिंग ट्रॅकवर साहिल तयार. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केला आउटसाइड एज बॉल. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. आता कुठेतरी मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने शिफ्ट करण्याचा फलंदाजांचा प्रयत्न दिसतोय. हितू आता सक्रिय झाले. धावसंख्या 4 गडी बाद 36. बिल्कुल इसी तरह आपको रनों का पीछा करना है. जिस तरह स्कॉटलैंड यार्ड की पुलिस गुनेगार का पीछा करती है, आपको अपने टारगेट का पीछा करना है और करते समय हर वक्त लक्ष्य पर आंखें रखें. ही चर्चा खूप महत्वाची पाहायला मिळते. संदेश पार्टी असतील, सचिनजी बाड असतील, तारीफजी सय्यद असतील, आमचे अध्यक्ष स्वागतदादा भिंताडे असतील. फुल टॉस बॉल प्लेस केले. संधी होती मोठा फटका खेळण्याची, पण कधी कधी म्हणतात ना की नेव्हर ट्राय ऑन फुल टॉस. त्याचा फुल टॉसवर प्रयत्न केला नाही. योगेशने एक सिंगल पूर्ण केली. ही तुला स्ट्राइक दिली. धावसंख्या 37. जीतना जरूरी है, अगला मैच देखा जाएगा. इस वक्त टेक 1 टारगेट एट अ टाइम. अगले मैच का हम नहीं सोच रहे. देखिए हमारे दर्शक और साथ में भूषण, साथ में कुणाल दाते जी को दिखाया जा रहा है. बहुत ही करीबी दोस्त है दोनों. सुख दुख में साथ में हंसे भी है, रोए भी हैं. 37. यावेळेस ऑन द राईज खेळायचा प्रयत्न होता, पण तितकासा कन्व्हिनियंट तो अटेम्प्ट नव्हता. दरम्यान 5व्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 गडी बाद 37 झाले. जिंकण्यासाठी 18 चेंडू 31 धावा. 10.33 च्या गतीने पाठला करायचा आहे. 18 चेंडूत 31 धावांचा. मेरे ख्याल से आज के पूरे दिन में ये सबसे अच्छा डिफेंस चल रहा है इस वक्त. टारगेट को बचाने की जो कवायद है. और आप जरूर 70 चैनल को सब्सक्राइब करें दोस्तों. 7,67,930 है आज का आखिरी मुकाबला. होते होते 7,70,000 रकम कर पाए तो इट विल बी चेरी ऑन द केक. कुछ नहीं करना है, केवल अपने मोबाइल को सामने लाइए, अपनी उंगली से यूट्यूब में जाइए और वहां पर 70 लाइव टाइप कीजिए. वहां पर एक बटन है, उस बटन को दबाइए. बाजू में एक छोटी सी घंटी है, बेल आइकन, उसको दबाइए और हमारे साथ जुड़ जाइए. 9 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. लक्षात घ्या तुमच्या बिग स्क्रीनवर टायमर स्टार्ट आहे. आपण 12 मिनिटं एक्स्ट्रा दिली आहेत 60 षटकांसाठी. त्याचमुळे टायमर स्टॉप होत नाही. ही देखील गोष्ट ध्यानात असू द्या. और आरआर को ध्यान रखना होगा. एक तो एक्स्ट्रा पहले बहुत ज्यादा दिए हैं, अब पावर प्ले लिया गया है. उसके अलावा 3 रन की पेनल्टी उनके अगेंस्ट में जा रही है. और उसमें अगर इस तरह समय की पाबंदी नहीं रखेंगे तो शायद बहुत ज्यादा देर हो जाएगी, ऐसा मुझे लग रहा है. रिस्पेक्ट द टाइम. टाइम एंड टाइड स्टॉप्स फॉर नन. और 5 ओवर 37 रन 4 विकेट. हितू 5 बॉल 6, योगेश 10 बॉल 9. नया ओवर लेकर आ रहे प्रसन्ना के लिए भी ये आखिरी मौका होगा आज की रात अपना सब कुछ दांव पे लगाने का. और जब सब कुछ दांव पे लगा होना तो फिर आपको अपना सर्वश्रेष्ठ देना ही है. 100% एफर्ट्स विदाउट मिस्टेक. कारण मिस्टेक केली तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाणार आहे. त्याचमुळे मिस्टेक व्हायला नको. प्रयत्न तर जारी ठेवायचेच आहेत. 31 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. योगेश खेळत आहेत 9 वर. हितू खेळत आहेत 6 वर. प्रसन्नने या अगोदर एक षटक हाताळले. 9 धावा खर्च करताना 1 विकेट त्यांच्या खात्यात आहे. त्याचमुळे पुन्हा एकदा प्रसन्नला संधी मिळते. प्रसन्न पंचांच्या डावीकडून तयार. लेफ्टी बॅटर योगेशसाठी तयारीत नव्हते योगेश. त्याचमुळे डेड बॉलचा इशारा आलेला आहे. एक क्षण महत्वाचा आहे. ती मंजुरी तुमच्या मनाची असायला हवी. स्ट्रोक खेळण्यासाठी ती मंजुरी नव्हती योगेशच्या मनाची. त्याचमुळे त्यांनी थांबण्याचाच विचार केला. आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा प्रसन्न बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. मिडियम पेस बॉलर आहे. कटर्स देखील प्रसन्नकडे खूप चांगले आहेत. आता योगेश थांबलाय आणि प्रसन्न थांबलाय. दोघंही थांबलेत आणि आता कुठेतरी दोघांच्या बाजूने गिव्ह अँड टेक चालू आहे. नहीं, डेफिनेटली थोड़ा माइंड गेम है. लॉ नंबर 20 जहां अंपायर को सत्ता दी गई है बॉल को डेड घोषित करने की. 37 ऑन साइडला पूल केले. ताकद नव्हती या स्ट्रोक मध्ये आणि कॅच ड्रॉप झाले.
ओला साबण हातातून निसटावा तसा हा झेल निसटला आणि झेल कोणाचा निसटलाय तो योगेशचा. संधी मिळाली योगेशला परत एकदा स्वतःला सिद्ध करण्याची. धावसंख्या 38, 4 गडी बाद. पहला शॉट आसमान में खेला था योगेश ने, वो स्वयं देखिए नाराज थे, लेकिन जाको राके साइयां मार सके ना कोई. आसान कैच छूट गया, सपना टूट गया, मुकद्दर रूट गया और पवार 1 रन लूट गया. हरिसर क्रिकेटचा इतिहास सांगतो कित्येक उदाहरणं आंतरराष्ट्रीय क्रिकेटची, कित्येक उदाहरणं टेनिस बॉल क्रिकेटची आहेत ती जेव्हा जेव्हा कॅच ड्रॉप होते अशा वेळेला फलंदाज अजून जास्त खतरनाक होतो. आणि पाहूया तसाच खेळ. अपर हँड कॅच, हा लोअर हँड घ्यायला हवा होता. नहीं, हैंड कोई भी हो, कैच लेना बहुत जरूरी है. टेक्निक डजंट मैटर, तकनीक की जरूरत नहीं है, कैच ले लो, बस यही है. और ये छूटा हुआ कैच यहां पर मैच में बहुत बड़ा टर्निंग पॉइंट हो सकता है, ऐसा मुझे लग रहा है. टर्निंग पॉइंट हा उल्लेख आपण खूप चांगला केलाय. आता नक्कीच ती टर्निंग पॉइंट मोमेंट असेल का. जागा बनवून स्ट्रोकसाठी रूम क्रिएट केला, बॉलला पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. फलंदाज झालाय बेबान. ही तू आणतो मैदानाच्या आतमध्ये धावांचा तुफान. षटकार. आणि जर कॅच कंप्लीट झाला असता, स्ट्राइक रोटेट झाली नसती, नवीन फलंदाज आला असता, हा मोठा स्ट्रोक आला असता, जर तरच्या गोष्टी, पण फायदा होतोय ट्रायडंट नवी मुंबईचा. धावसंख्या 4 गडी बाद 44, जिंकण्यासाठी 16 चेंडू 24 धावांची गरज. प्रसन्न तयार, ओव्हर द विकेट. जागा बनवली, बॅटची आउटसाइड एज, बॉल शॉर्ट थर्ड मॅनला अडवला जातोय, तन मन धन झोपलं जातंय. आता प्रत्येक क्षेत्ररक्षणासाठी 1 धाव मिळेल. धावसंख्या 45. देखिए हितू ने जो पिछला शॉट खेला इनसाइड आउट, वो लाजवाब था. और इस बार थोड़ा उन्होंने रिस्क लिया, स्लाइड होते हुए शायद हल्का सा ड्यू अब आ चुका है क्योंकि खिलाड़ी थोड़ा फिसल रहे हैं. और स्कोर है 45 पे 4, यानी कि अभी भी 23 रनों की दरकार है. हितू 7 बॉल 13, योगेश 11 बॉल 10. योगेश ने एक और जहां संयम बताया वहीं पर हितू ने थोड़ा साहस बताया. साहस और संयम जब जुड़ते हैं तो कामयाबी मिलती है. संयम खूप चांगला पाहिला. आता आक्रमकता सुद्धा सातत्याने पाहायला मिळते या दोन बॅटर्सच्या वतीनं. ऑन साइडला नक्कीच हा बॉल खेचण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला बॅटच्या व्यवस्थित मध्यावर कनेक्ट करू शकले नाही, त्याचमुळे पूर्ण होते एक सिंगल. एक धाव महत्वाचे. डॉट बॉल्स येता कामा नये हीच काळजी ट्रायडन नवी मुंबईला घ्यायचे. एका धावेची वाढ, धावसंख्या 46. मेरे ख्याल से 2 कमजोर गेंदे चाहिए और दूसरी तरफ 2 अच्छी गेंदे चाहिए. इट्स ऑल अबाउट 2 गुड डिलीवरीज. हितेंद्र सिंह जाडेजा 7 बॉल 13, योगेश पवार 12 बॉल 11. योगेश पवार के स्ट्राइक रेट पर मत जाइए, उन्होंने पारी संभाल कर रखी है, विकेट नहीं दिया है, अपने विकेट को बचा कर रखा है. प्रसन्न होत विकेट. अपट बार होता पण या ठिकाणी पंचांनी उंचीचा दाखला घेतला. व्हाईट बॉलचा इशारा आला, लगेचच रेफरल आलेला आहे बॉलिंग टीम कडून. एक अच्छी ऊंचाई पर गेंद थी, लिफ्टर बॉल. जिस तरह कोबरा सांप अपना सर ऊपर करता है वैसे वो गेंद ने अपना सर ऊपर उठाया था. करण मोरे छोटे कद के विकेट कीपर है, उनके हाथ में जब बॉल गई तो वो भी एक आभास था कि क्या बॉल जरूरत से ज्यादा ऊपर थी. अंपायर विल डिसाइड. खूप जास्त उंचीचा बॉल होता, व्हाईट बॉल आहे, रिप्ले मध्ये पाहायला मिळते. आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण टायमर स्टार्ट आहे. बघा आम्ही देखील ते सहकार्य करतोय. फिक्सिंगवर तर टायमर फ्लॅश होतेच आहे आणि तुम्हाला देखील त्यावर पहिल्या चेंडूपासून लक्ष केंद्रित करायचं आहे की कशा वेगाने आपण जायला हवं. तुर्तास आपण धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या झाली 4 गडी बाद 47, जिंकण्यासाठी 14 चेंडू 31 धावांची गरज आहे. जसा मी उल्लेख केला होता पहिल्या षटकामध्ये श्री रवीने सुरुवात केली होती. सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण दोन्ही संघ या स्पर्धेत जिंकण्यासाठी आलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा नॉकआउट स्टेज असते तेव्हा व्यावसायिक खेळाडू अपमान सहन करत नाही. 47 4 गडी बाद. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल आणि आता लय बिघडलेली आहे गोलंदाज प्रसन्नची. एक महागडं षटक आहे, फायद्याचं ठरतंय ट्रायडन नवी मुंबईसाठी. दरम्यान 1ची वाढ, धावसंख्या 48, जिंकण्यासाठी 14 चेंडू 20 धावा. बहुत ज्यादा वाइड बॉल थी. इस वक्त प्रायोगिक बदलाव के लिए कोई जगह नहीं है. अगर आप जैसे कख का ककहरा है वैसे क्रिकेट के ककहरे पर काम करना होगा.
पुन्हा एकदा मॅचची एज बॉल मागे शॉर्ट थर्डमॅनला धावा येणं आवश्यक आहे आणि तेच सातत्यानं ट्रायडन नवी मुंबई संघाच्या वतीने पाहायला मिळते. अशा पद्धतीने धावसंख्या झालेले आहे 4 गडी बाद 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. 13 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त रंगत देतोय, प्रेक्षकांना आनंद देतोय. दोन्ही संघांकडून जिद्द पाहायला मिळते, दोन्ही संघाचा संघर्ष पाहायला मिळते. संघर्ष हा शब्द महत्वाचा नाहीये, तुम्ही किती मोठा संघर्ष करताय त्या गोष्टीला महत्व दिलं जाते आणि दोन्ही संघांकडून तसाच खेळ सातत्याने पाहायला मिळतोय. हवेत आहे बॉल, जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, चेंडूवर केलं आक्रमण, चेंडू करतो आकाश भ्रमण. टर्निंग पॉइंट ठरेल हा षटकार योगेश पवारच्या बॅट मधून. पॉवरफुल 6. आहे आणि जेव्हा ती वेळ येते तुम्हाला तुमचा खेळ बदलावा लागतो. आणि काय मोमेंट आता योगेश पवारच्या वतीने मिळते. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, खूप चांगला पिकअप स्ट्रोक आणि मिड विकेटची सीमारेषा ओलांडताना हा षटकार योग्य तो वेळी आलाय ट्रायडन नवी मुंबईसाठी. व्हाट अ शॉट. मतलब सबसे बड़ी बात है योगेश का जब कैच छूटा तो उन्होंने मन बना लिया कि अब मैं ये मैच फिनिश करके ही आऊंगा. आपने जो मेहनत और संघर्ष की बात की, मेहनत नहीं संघर्ष नहीं तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. तो 12 गेंदों में 13 चाहिए, जो 12-20 का इक्वेशन हम सोच रहे थे. राइट टाइम पे राइट शॉट. लेदर बॉल क्रिकेटर्स टेनिस बॉल में क्यों कामयाब हो रहे हैं? इट्स द मैच टेम्परामेंट. करण मोरे को हमने देखा, प्रथमेश पवार को हमने देखा, प्रथमेश मात्रे को देखा. नाउ वी आर सीइंग योगेश पवार. दैट्स द टेम्परामेंट ऑफ लेदर बॉल दैट यू ब्रिंग इनटू टेनिस बॉल. 70-70 बॉल्सच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतोय आणि 70-70 बॉल्स म्हणजे लगा तो 6 आणि मागच्या चेंडूवर तेच पाहायला मिळालं योगेश पवारच्या वतीनं. षटकार आलेला आहे योग्य त्या वेळी, योग्य त्या टायमिंगला. अजूनही सामन्यामध्ये खूप काही दडलेलं आहे कारण या दोन्ही संघांच्या विजयाच्या गडीत सुद्धा आता अजूनही सुटत नाहीये. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी पवन केडे या स्पिन अटॅकला इंट्रोड्यूस केलं जात आहे RR ग्रुपच्या वतीने. धावसंख्या 55. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर पाठवलंय. कडक बेधडक षटकार. वाला वो लेग ब्रेक था. 6 रन. आणि आता सामना संपवण्याचा केलाय इरादा, पूर्ण करतोय षटकार मारून आपल्या कॅप्टनला केलेला वादा. बॅक टू बॅक दुसरा 6 आणि आता धावसंख्या तर 67. एका धावेची गरज. राजकोट के लोग जो है ना, राजकोट की नाइट लाइफ मुंबई जैसी है. लोग खाना खाने के बाद रात को टहलने निकलते हैं और राजकोट का मलाई गोला खाते हैं. हितू धीरे धीरे खाना खा रहे थे और जब समय आया तो अमीर का मलाई गोला भी खा लिया. जीत लिया इस मैच को, अभिनंदन. शेवटचा बॉल न होता म्हणून एका चेंडूवर 7 धावांची गरज असताना या 7 धावा मिळाल्या आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो म्हणजे ट्रायडन नवी मुंबई या संघाने. आणि काय फिनिश आहे. लोक चर्चा करत होते की योगेश पवार शांत का आहे, लोक चर्चा करत होते की एका बाजूला शांत क्रिकेट का चालू आहे, पण मात्र त्या ठिकाणी शांतता का आवश्यक होती त्याचं अतिउत्तम उदाहरण देताना या दोन फलंदाजांना आपण पाहिलं. योगेश पवार ने बहुत अच्छा मैसेज दिया है. किताबों पर धूल